चंदनाची चिता झोपला पिता, प्रवास ज्ञान सूर्याचा संपला आता. किती वर्षान डोळा लागला, निजला भीम माझा, शांत निजला. 20 दिनांक 5 डिसेंबर पासून शाक्यमुनी धम्म प्रचार समिती यांच्या वतीने ह्या वर्षीही कोविड-19 असल्यामुळे आपण ऑनलाईन व ऑफलाईन हा कार्यक्रम आयोजित शाक्यमुनी धम्म प्रचार समिती यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. तत्पूर्वी मी उपस्थित सर्व झूमवरती बंधू आणि भगिनींनी आणि इथं उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनी मी आपला शाक्यमुनी धम्म प्रचार समिती यांच्यातर्फे मी आपला हार्दिक स्वागत करतो. आणि आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा अशी असेल, आपण सर्वात अगोदर आपल्या आदर्शाची पूजा करणार आहोत. त्यानंतर ती रत्न वंदना होईल, विधायकशील होईल आणि बुद्ध वंदना होईल. त्यानंतर वंदना झाल्यानंतर आजच्या कार्यक्रमाला संगीताच्या माध्यमातून आपण आजच्या कार्यक्रमाला मानवंदना देत आहोत. तर ते संगीतकार इन्स्ट्रुमेंट जे वाजवतील ते आहेत रत्नसागर. तसेच नागपूरमधून ते रत्नसागर सांगलीमधून आहेत. ते सांगलीहून आपल्याला इथं प्रकाशित म्हणजे इथं दिसतील आपल्याला. आणि नागपूरमधून अन्वेष भिवगडे हे इन्स्ट्रुमेंट वाजवतील आणि त्यांच्या माध्यमातून आजच्या कार्यक्रमाला आपण मानवंदना आपण करणार आहोत. आणि पूजेची जे सुरुवात आहे, पूजेची सुरुवात नैना डोंगरे आणि यांच्या चंबू ही करणार आहेत. आणि त्यानंतर प्रवचनकार आपल्याला लाभलेले आहेत अनोम सूर यांच्या आपण प्रवचन ऐकणार आहोत. त्या अगोदर त्यांचा परिचय, त्यांचे स्वागत आणि स्वागतानंतर त्यांच्या प्रवचन ऐकू. आणि प्रवचनानंतर आभार प्रदर्शन होईल आणि आभार प्रदर्शनानंतर धम्मपालन गाथा होईल. आणि धम्मपालन गाथानंतर आजच्या दिनी आपण महामानव स्मृती संध्या जो 3 दिवसापासून आपण आयोजित केलेला आहे, आज इथं त्यावेळेस संपन्न होईल. तर मी आजच्या प्रवचनकार आपल्याला लाभलेले ब्रह्मचारी अनोमसूर त्यांना विनंती करतो आणि शाक्यमुनी स्मारक समिती यांच्या वतीने त्यांना इथं आमंत्रित करतो की आपल्या आदर्शाची पारंपरिक वस्तू अर्पण करून व्यक्तिगत पूजा करतील. सर्वांनी पंचांग प्रणाम करून द्या. आपल्या आदर्शाची पारंपरिक वस्तू अर्पण करून व्यक्तिगत पूजा केलेली आहे. त्यानंतर नैना डोंगरे आणि त्यांच्या चमूला मी विनंती करतो की ते आजच्या प्रसंगी पंचशील, तिसरं पंचशील, विधायक पंचशील आणि बुद्धपूजा म्हणतील. आपण शांतपणे आपण ग्रहण करूया. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धास्सा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धास्सा.
गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयं हि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं हि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं हि संघं शरणं गच्छामि तृतीयं हि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं हि धम्मं शरणं गच्छामि तृतीयं हि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अभिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि वेरमणि सिक्खापदं समादियामि संगीतमय मानवंदना ते पुण्याहून देत आहेत आणि आपण त्यांना ग्रहणशील ऐकू आपण. आणि मी त्यांना विनंती करतो रत्नसागर धम्ममित्र रत्नसागर यांना की सर तुम्ही ते सुरुवात करा. एक ज्ञान ज्योति ने कोटि कोटि ज्योति तळपतात ते जाणे तुझ्या धरतीवरती. एक ज्ञान ज्योति ने कोटि कोटि ज्योति तळपतात ते जाणे तुझ्या धरतीवरती. अंधार दूर तो पळे भीमा तुझ्या जन्मामुळे. धरणी कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. जखड बंद पायातील साखळ दंड तटा तटा तुटले तू थोपटाच दंड. जखड बंद पायातील साखळ दंड तटा तटा तुटले तू थोपटाच दंड. झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे. गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे. उद्धरणी कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. क्रांती सूर्य तू शिल्पकार तू भारताचा बोधिसत्व मुख नायका. ओढल्या रूढी त्या परंपरा दिव्य तेज सकल न्यायदायका. जीवन तुझे अमास प्रेरणा दाही दिशात हीच गर्जना. गर्जना भीमराया माझा भीमराया माझा रुद्रराया माझा भीमराया. माझा भीमराया
नाही काही मास्टर थोडासा आवाज कम कर
Thank you.
खूप धन्यवाद अन्वेष भिवगडेजी. खरोखर आज जे आम्ही सर्व येथे एकत्र बसलेलो आहोत आणि त्यांचा जो ड्रम जे वाजत होते त्यांच्या माध्यमातून आम्ही खरोखर भारावून गेलो. म्हणजे खूप सुंदर वातावरण त्यांनी इथं निर्माण केलं आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी आज बाबासाहेबाला श्रद्धांजली म्हणून मानवंदना अर्पित केली. त्यांचे आम्ही खूप खूप आभार मानतो, पुण्यनमन करतो. आता आपण आजच्या कार्यक्रमाकडे वळणार आहोत. मी 2 मिनिटं प्रस्तावना सांगण्याचा प्रयत्न करतो की आम्ही काही वर्षापासून म्हणजे 13 वर्ष आम्हाला पूर्ण झालेले आहेत. 2007 पासून आमचा जो चॅप्टर होता त्या चॅप्टरच्या माध्यमातून एक कल्पना आली आणि कल्पनाच्या माध्यमातून हा एक साख्यमुनी धम्म प्रचार समिती काही मित्रांना पकडून आम्ही एक संघटन निर्माण केलं आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी 6 डिसेंबर महामानव महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने पूर्व संध्येला म्हणजे 5 डिसेंबरला हा आम्ही बाबासाहेबाला कार्यक्रमाच्या माध्यमातून आदरांजली आम्ही अर्पित करत असतो. आणि एक मोठा हॉल असते, त्या हॉलमध्ये 3-4 हजार लोक एकत्र येतात आणि खूप सुंदर पद्धतीचा कार्यक्रम आम्ही आयोजित करतो. ह्या वर्षी कोविड-19 मुळे आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला नाही, पण आमच्या मित्रांच्या डोक्यात असं आला की का नाही आपण झूमच्या माध्यमातून आपण ही बाबासाहेबाला हा कार्यक्रम आपण समर्पित करू. तर आम्ही पहिल्यांदाच ह्या वर्षी आम्ही 3 दिवस हा कार्यक्रम आम्ही राबवत आहोत. पहिला कार्यक्रम झालेला आहे 5 तारखेला 5 डिसेंबरला. 5 डिसेंबरला पहिला पुष्प गुंतलेले आहेत. धम्मचारी अमृतसिद्धी खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. आणि त्यानंतर दुसरा पुष्प आहेत भंते धम्मसारथी यांनी 7 तारखेला तो दुसरा पुष्प गुंतलेला आहे. त्यांनीही खूप सुंदर पद्धतीने प्रवचन दिलेलं आहे. आणि आजचे प्रवचनकार तिसरा पुष्प गुंफत आहेत. त्यांचे नाव आहे धम्मचारी अण्णोमसूर. विषय काय? विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शेवट. खूप सुंदर असा त्यांनी विषय निवडलेला आहे आणि त्या विषयावरती आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर तत्पूर्वी त्यांच्या आपण आधी परिचय ऐकणार आहोत आणि त्यांच्यानंतर आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणार आहोत. तर त्यांचे परिचय सांगण्याकरता मी प्राध्यापक डॉक्टर प्रकाश सहारे मी यांना विनंती करतो की त्यांच्या परिचय थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करतील. प्राध्यापक प्रकाश सहारे. माईक नाही बसत नाही. आपण प्रवचन मालिकेचे तिसरे पुष्प गुंफवण्यासाठी आदरणीय धम्मचारी अण्णोमसूर हे माझे बालपणाचे मित्र म्हणायला हरकत नाही. 1988 पासून संघाच्या संपर्कात आलो आणि तेव्हापासून मदत काय आलं हे तर तेव्हापासून आम्ही सोबत आहोत. वय वर्ष 12 आणि मनामध्ये धर्मप्रचार धर्माबद्दल आस्था हे खूप कमी लोकांना पाहायला मिळते. आणि ही आस्था तेवत ठेवत आज तागायत आज तुमच्यासमोर बसलेले आहेत. तर ही आस्था लोकांपर्यंत धम्मप्रचार व्हावा, बाबासाहेबांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचावे. सुरुवात मात्र त्यांनी पूजेपासून केली. वय वर्ष 12 काही समजत नाही तरी मात्र मला असं वाटतं की त्यांनी आजपर्यंतच्या पूजेचं कमीत कमी 5000च्या वर त्यांनी आकडा गाठलेला आहे. मग कुणाच्या घरी वाढदिवस असो, कुणाच्या घरी मृत्यूचा प्रसंग असो, कुणाच्याकडे वास्तूक असो. मी यासाठी सांगतोय, आम्ही चर्चा करत असताना हा विषय निघतो, परंतु मात्र
महत्वपूर्ण ही बाब आहे. धर्माचा प्रचार, धर्माचं ते बीज मनामध्ये रोवलेलं आहे. आणि धम्मचारी म्हणून सगळ्यांना माहित असेल, काही लोकांना माहिती असेल, सदा सहज साधं आणि सहज गतीने धम्मचारी होत नाही. त्यासाठी तपावं लागतं, त्यासाठी प्रयत्न करावं लागतं, त्यासाठी प्रॅक्टिस करावं लागतं. या अवघ्या छोट्याशा वयामध्ये त्यांना ते जमलं आणि आज संघामध्ये GFR जे शरणगमन चमू आहे, त्या चमूमध्ये ते कार्यरत आहेत. लोकांना धम्मचारी बनवण्यासाठी प्रेरित करत आहेत. मी अधिक बोलू शकतो, एक प्रसंग सांगू शकतो, परंतु मी मात्र कमी शब्दामध्ये फक्त जे मला मार्मिक वाटतं, मित्रांचं कौतुक करणं, त्याची वाहवाही करणं, त्यांना जे गुण आहेत ते सांगणं अगत्याचं असतं. आणि म्हणूनच आपण या प्रवचन मालिकेमध्ये जे कोणी प्रवचनकार असतात ते लोकांप्रती त्यांच्यात असणाऱ्या गुणाची माहिती करून देणं. तर खूप काही बोलू शकतो या विषयावर. तर ते धम्माप्रती बाबासाहेबांच्या विचाराप्रती लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल, लोकांना कसं ते सांगता येईल, लोकांना कसं आकर्षित करता येईल, ही बाब त्यांच्यामध्ये प्रामुख्याने दिसतं. दुसरी एक बाब ते सहज आहे. मी कितीतरीदा त्यांच्यावर म्हणजे असं टीकात्मक रागावून आणि मी कधी त्यांना रिॲक्शन देताना पाहिलं नाही. तर ते शांत राहतात, बोलायचं नसलं तर निघून जातात, शांत राहतात. तर हा सुद्धा एक म्हणजे सहनशीलता म्हणता येईल, हा सुद्धा गुण त्यांच्यामध्ये पाहिलेला आहे. मी त्यांच्यामध्ये आणखी एक गुण तुम्हाला सांगू इच्छितो आणि तो गुण म्हणजे जबाबदारी स्वीकार करणं, कुठल्याही गोष्टीची जबाबदारी स्वीकार करणं, आलेल्या प्रसंगात नाही म्हणणं, असं त्यांच्यामध्ये कधीही पाहिलेलं नाही. तर आली जबाबदारी त्याला स्वीकार करणं, मात्र कुठे ना कुठे त्याला मार्ग काढता येईल अशा प्रकारचा प्रसंग, अशा प्रकारचं जीवन ते मला जगताना दिसतात. आणि एवढंच नव्हे तर ते काय म्हणतात प्रशिक्षण घेणारे प्रशिक्षित आहेत. मग ते NNBYचं म्हणा, आज भारतामध्ये NNBY तरुणांचं हे संघटन, तरुणांचं संघटनामध्ये ते काम त्यांनी केलेलं आहे. तरुणांना संपूर्ण भारतामध्ये प्रवास केलेला आहे. वेगवेगळ्या राज्यामध्ये जाऊन तिथल्या तरुणांशी हितगुज केलेली आहे. तिथे त्यांनी काय केलेलं आहे तर त्यांनी तिथे संघटन सुद्धा केलेलं आहे. त्या तरुणांवर जबाबदारी सुद्धा त्यांनी दिलेली आहे. तर हे साधं गोष्ट नाही. सगळं आपण छोटासा त्रास आपल्याला सहन करता आला, आपल्याला त्रास झाला तर आपल्याला त्रास होते आणि प्रवास करणं, कधी खायला मिळेल कधी मिळणार नाही, अशा प्रसंगामधून जाणं फक्त मात्र त्यांच्यामध्ये जे धार्मिक बाबी दिसतात ते महत्वपूर्ण आहे. तर नवीन जबाबदारी स्वीकारणं हा सुद्धा त्यांच्यामध्ये एक मोठा गुण आहे. एवढंच नव्हे तर एक उत्तम, आता आम्ही असं काही एकत्रित आलो तर स्वयंपाकाचं वेगवेगळ्या डिशेस कशा बनतील तर त्याचं सुद्धा त्यांनी प्रशिक्षण घेतलं. एवढंच नव्हे, काही लोकांना त्यांनी शिकवलं सुद्धा आहे. तर आम्ही जेव्हा केव्हा एकत्रित आलो तर आमचे एक म्हणजे ठरलेले स्वयंपाक करणारे म्हणजे आमचे मित्र, तर स्वयंपाक सुद्धा एक सुंदर म्हणजे चांगल्या पद्धतीने टेस्टी जे ते सुद्धा त्यांच्यामध्ये एक गुण आहे. खूप लोकांना जमत नाही. तर अशी व्यक्ती आज आपल्याला लाभलेली आहे. अशी व्यक्ती मी यांना सुरुवातीपासून यांना ओळखतो. त्यांच्यामध्ये दर एक प्रवचनामध्ये याच्यामध्ये नवीनपणा दिसते. तो नवीनपणा सुद्धा त्यांच्यामध्ये पाहायला मिळते. आजच्या या प्रसंगी मी एवढंच त्यांचा परिचय देऊ इच्छितो आणि परिचय इथे संपला असं जाहीर करतो. प्राध्यापक प्रकाश सारेजी खूप चांगल्या पद्धतीने त्यांची ओळख आम्हाला करून दिलेली आहे. यानंतर आपण त्यांच्या स्वागत करणार आहोत. तर मी स्वागताकरता विशाल भैसारे यांना विनंती करतो की ते पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या स्वागत करतील. आपण जोरदार टाळ्याच्या गजगडामध्ये आपण आपला आनंद व्यक्त करू. असे म्हणतात, माणूस धर्म करता नाही तर धर्म हा माणसा करता आहे. म्हणून आपण आज इथे एकत्र एवढे संख्येने आपण बसलेले आहोत. म्हणजे आपण खास धम्म ऐकण्याकरता आपण आलेलो आहोत. तर मी सर्वांतर्फे आणि माझ्यातर्फे धम्मचारी अनुमसूर यांना मी विनंती करतो की ते आजच्या पुष्पाला गुंतवितील आणि आपण शांतपणे त्यांच्या ऐकण्याचा प्रयत्न करू. तर मी त्यांच्या प्रवचन सुरू करण्याआधी आपण जोरदार टाळ्याच्या गजगडाने पुन्हा एकदा आनंद व्यक्त करू.
मैत्रीपूर्ण जय भीम. नमो बुद्धाय. मला अतिशय आनंद होत आहे की माझ्या समोर बसलेले सर्व तरुण आणि बुजुर्ग मंडळी आणि इथे झूमवर एकत्रित झालेले जवळपास 100 लोक झूमवर एकत्रित झालेले आहेत. तर आपण सर्व डॉक्टर आंबेडकरांच्या परिनिर्वाण दिनानिमित्त इथे एकत्रित आलेलो आहोत आणि जवळपास 64 वर्ष नाही का, एक मोठा कालावधी लोटलेला आहे. 64 वर्ष. आणि त्या निमित्ताने शाक्यमुनी धम्मप्रचार समिती, जसं माझे मित्र श्रमण केतू यांनी सांगितलं की 2007 पासनं तर 2020 जवळपास 13 वर्ष झाले ते सतत बाबासाहेबांच्या विचारांची ज्योत ही नेहमीच तेवत राहावी याच्यासाठी सतत अशा पद्धतीचे संगीतमय म्हणा किंवा मग प्रवचनातनं वेगवेगळ्या पद्धतीने बाबासाहेबांना सतत दरवर्षी ते मानवंदना देत आहेत. तर मी सुरुवातीला त्यांचं खूप खूप पुण्यनोदन करतो, आभार व्यक्त करतो. आणि ज्यांच्या घरी आपण बसलेलो आहोत ते आशिष भिवगडे मागच्या 4 दिवसापासनं त्यांनी हे घर सगळ्यांसाठी खुलं केलेलं आहे. तर त्यांचं पण पुण्यनोदन करतो, आभार व्यक्त म्हणतो. कारण बंधू आणि भगिनींनो, ज्या विषयाला मी हात घालणार आहे विषय आपल्या समोर मांडणार आहे त्याच्यासाठी मला वेळ पाहिजे आहे. कारण आणि खरोखरच बाबासाहेबांच्या समजून घेण्याचं झालं तर मला असं वाटतं की एक म्हणजे आजचा जो विषय आहे की डॉक्टर आंबेडकरांचा शेवटचा प्रवास, तर मला असं वाटतं की हा काही बाबी आपण बघणार आहोत आणि नंतर मात्र तो त्या प्रवासाचा शेवट कुठे झाला हा अतिशय धावता वेगामध्ये हा प्रवास मला जे समजलं, मला जे उमजलं ते तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. अर्थात हे माझे विचार आहेत म्हणून त्याची जबाबदारी सुद्धा मी घेतो. तर त्या अनुषंगाने आपणा सर्वांनाच माहित आहे की 1891 ला बाबासाहेबांचा जन्म झाला महू इथे नाही का. आणि त्यांचे जे पिता होते रामजी पिता हे लहानपणापासूनच बाबासाहेबांवर संस्कार ते करत होते. आणि तेवढे लहान असताना बाबासाहेबांना महाभारत असो, रामायण असो, कबीरांचे दोहे असो, ह्या सगळ्या बाबी ते सांगत होते. अर्थात मी जे काही सांगतो आहे हे नवीन आहे अशातला भाग नाही, हे सगळं आपल्याला माहित आहे. पण त्यातल्या काही मार्मिक बाबी मी आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. अर्थात अतिशय लहान असताना छोटेशे भीमराव हे रामजी पित्यांना प्रश्न विचारतात. ते काय प्रश्न विचारतात? जेव्हा ते रामायण ऐकतात त्यावेळेस इथे मला कोणावर टीका करायची नाही, पण इतिहासातल्या या बाबी जाणल्याशिवाय नवीन इतिहास बनवणं हे फार कठीण आहे. त्या अनुषंगाने या बाबी तुमच्या समोर सांगू इच्छितो. आणि चिकित्सक बुद्धी कशी विकसित होते, रामजी पितांनी लहानपणीच त्यांची चिकित्सक बुद्धी कशी विकसित केली या बाबी मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. तर ते छोटासा भीमराव रामजी पित्यांना प्रश्न विचारतात की रामजी पिता, तुम्ही जे रामायण मला सांगता आहे तिथलं हा जो काही राम हा पात्र आहे, हा राम पात्र मला विश्वसनीय वाटत नाही, मला वंदनीय वाटत नाही. त्याचं कारण ते आपल्याच भावाला सांगतात की एका महिलेचं नाक जे आहे ते छाटून टाक नाही का. शूर्पणखाचं नाक छाटलं होतं लक्ष्मणाने. मग दुसरा प्रश्न ते करतात की त्यांच्या पत्नीवर त्यांचा विश्वास नाही, ती प्रेग्नेंट असताना तिला ते वनवासाला पाठवतात. या सगळ्या बाबी फार चिकित्सक याच्यामध्ये बाबासाहेब रामजी पित्यांना विचारत आहेत नाही का. अर्थात रामजी पितांनी त्यावेळेस त्याचं उत्तर दिलं नाही. त्यावेळेस त्यांनी एवढंच म्हटलं की बाबा असे प्रश्न जे आहेत ते
विचारू नकोस किंवा नाही का अशा पद्धतीने त्यांनी ते डील केलं. त्यांना ते डील केलं नाही. पण पूर्ण अर्थाने एक प्रकारे बाबासाहेब नेहमीच चिकित्सक वृत्तीने त्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न नेहमीच विचारत राहिलेत आणि म्हणून ते प्रश्नांचे उत्तर शोधू शकलेत नाही का. आपल्याला प्रश्नच पडत नाही का. आपल्याला प्रश्नच पडत नाही. विचार करा 5-6 वर्षाचा बालक एवढे तात्विक प्रश्न त्यावेळेस विचारत आहे. पण आजच्या प्रसंगी जर आपण आपलं व्यक्तिमत्व बघितलं तर काय खरोखरच हे छोटे छोटे प्रश्न आपल्याच जीवनातले प्रश्न आपल्याला पडता आहेत का नाही का. म्हणजे इथे स्टुडंट पण माझ्या समोर आहेत म्हणून त्यांना उद्देशून ही बाब मी सांगितली की जर आपल्याला ते प्रश्न पडत असतील तर मग त्याची उत्तर शोधण्यासाठी किंवा त्याच्यावरती उठण्यासाठी आपण ताकद टाकतो. आपण त्याच्यामधनं बाहेर पडण्यासाठी ताकद टाकतो. जी ताकद बाबासाहेबांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य खर्चून टाकली नाही का. मग आपण पुढे बघतो. कारण हा जसं मी म्हटलं की हा इतिहास जो आहे तो मी धावत्या वेगाने तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. अर्थात इथे जे बसलेले आहेत त्यांना मी जे काही दाखवणार आहे ते त्यांना दिसणार नाही पण माझ्या वक्तव्यावरनं ते त्यांच्या लक्षात येणार आहे नाही का. तर बघा जिथे बाबासाहेबांचा जन्म झाला नाही का. आता आपण थोड्याच वेळात ते जे महू जे आहे नाही का महूचं चित्र आपण बघू. तर हे ते महू गाव आहे जिथे बाबासाहेबांचा जन्म झाला नाही का. आणि हे ते रामजी पिता आहेत नाही. आणि मग पुढे आपण थोडं बघण्याचा प्रयत्न करू. बाबासाहेब कर्मवीर भाऊराव आहेत किंवा बाकीचे त्यांचे जे साथी आहेत आपले गाडगे महाराज आहेत. गाडगे महाराजांच्या सोबत त्यांचे फोटोज आहेत नाही. आणि नंतर ही परिषद फार महत्वाची आहे 1920 ची. कारण या 1920च्या परिषदेमध्ये पहिल्यांदा छत्रपती शाहू महाराज यांनी बाबासाहेबांना एक प्रकारे संपूर्ण समाजाचे ते नेते आहेत याची त्यांनी घोषणा त्यावेळेस केली होती. तर अर्थात मी पुन्हा त्याच्यामध्ये येईल. फक्त मला ते गाव तिथे दाखवायचं होतं त्या याच्यामध्ये. आता आपण पुढे बघू की तो काळ असा होता की त्या काळामध्ये शिक्षण जे आहे हे शिक्षण म्हणजे आपल्या सर्वांनाच माहित आहे की शिक्षण घेण्याची सुद्धा मुभा नव्हती. समजा जर इंग्रज भारतामध्ये आले नसते तर आपण शिक्षित पण झालो नसतो. पण त्या काळामध्ये इंग्रज भारतामध्ये आलेत आणि बाबासाहेब रामजी पिता हे सुभेदार झालेत आणि रामजी पितामुळे बाबासाहेब जे आहेत ते शिकू शकलेत. ते एक प्रकारे त्यांनी शिक्षण घेतलं आणि ते एकमेव व्यक्तिमत्व असं होतं त्या काळचं की तो एकमेव व्यक्ती असा शिकला की हजारो वर्षाची जी काही गुलामगिरी आहे ती हजारो वर्षाची गुलामगिरी त्या एका व्यक्तीने त्याच्या शिक्षणाच्या जोरावर त्याच्या प्रज्ञेच्या जोरावर पूर्णपणे नष्ट केली. ही फार महत्वाची गोष्ट आहे नाही. एकच व्यक्ती शिकलेत पण असे शिकलेत की त्यांनी पूर्ण इतिहासच बदलवून टाकला. नवीन इतिहासाची निर्मिती केली. त्या अर्थाने जर आपण त्यांच्या शिक्षणाकडे बघितलं तर खरोखरच आपलं शिक्षण जे आहे आजचं आपलं शिक्षण जे आहे ते पुढचं पाठ आणि मागचं सपाट नाही का. आपल्याला पहिलीची जर गोष्ट विचारली पहिलीची एखादी कविता विचारली तर ती आपल्याला आत्ता बोलता येणार नाही नाही का. पण बाबासाहेबांचं शिक्षण हे एक प्रकारे पूर्ण अर्थाने ते ज्ञान अर्जन करणारं होतं. संपूर्ण बाबी त्या लक्षात ठेवत होते बाबासाहेब नाही का. तर त्या अर्थाने जर आपण बघितलं तर वय वर्ष 25 होतं बाबासाहेबांचं आणि 25 वर्षामध्ये गोल्डन वाईज हॉल मध्ये लंडनला 25 वर्षामध्ये गोल्डन वाईज हॉल मध्ये बाबासाहेबांनी 9 मै 1916 ला कास्ट इन इंडिया हा ग्रंथ जो आहे म्हणजे भारताच्या जातीची उत्पत्ती कुठून झाली आणि ते कशा पद्धतीने इथे कार्यरत आहेत या सगळ्या बाबी
25 वर्षाच्या वयामध्ये तो प्रबंध बाबासाहेबांनी सर्व लोकांसमोर मांडला. विचार करा, 25 वर्षाचे बाबासाहेब. आज आपलं वय जे काही असेल, एक साधा प्रबंध म्हणा किंवा साधं कुठलं लिखाण आपण केलेलं नाही, नाही का? पण त्यावेळेस बाबासाहेबांनी तो प्रबंध मांडला आणि नंतर त्याच्या आधारावर अनेक सुधारणा या भारतामध्ये घडून आल्यात. मग बाबासाहेबांचं ज्ञान जर आपल्याला पाहायचं असेल तर बंधू आणि भगिनींनो, त्यांनी राजगृह बांधलं आणि राजगृहामध्ये जवळपास 50,000हून जास्त पुस्तकं जे आहेत, 50,000हून जास्त पुस्तकं हे त्यांच्या घरामध्ये होते. आपण आपलं घर हे राहायसाठी बांधतो, पण बंधू आणि भगिनींनो, त्यांनी राजगृह बांधलं ते त्यांच्या पुस्तकांसाठी, त्यांच्या ज्ञानासाठी. ही फार महत्वाची बाब आहे. आणि त्यांचं ज्ञान कसं होतं हे तुम्हाला एका उदाहरणावरनं मी सांगू इच्छितो. बघा, आचार्य अत्रे त्या काळामध्ये बाबासाहेबांचे घोर विरोधक होते, फारच घोर विरोधक होते आचार्य अत्रे. म्हणजे फार टीका करायचे बाबासाहेबांच्या कार्यावर. पण एकदा काय झालं, राजगृहावर आचार्य अत्रे आलेत आणि त्यांना काहीतरी एक पुस्तक पाहिजे होती, त्यातली काही माहिती पाहिजे होती. तर बाबासाहेब खाली बसले होते आणि वाचन करत होते. आचार्य अत्रे आलेत आणि बाबासाहेबांना म्हणतात, बाबासाहेब मला या विषयाची माहिती पाहिजे. तर बाबासाहेब काय म्हणतात, एक काम कर, वरती जा, म्हणजे दुसऱ्या माळ्यावर जा. त्याच्यामध्ये तिसऱ्या माझी अलमारी आहे, तिसरी अलमारी, त्या तिसऱ्या अलमारीच्या चौथ्या खाण्यामध्ये 5व्या नंबरची पुस्तक आहे ती काढ आणि त्या 5व्या नंबरच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 107 आहे ते काढ. त्या 107 पेज नंबर मध्ये त्याच्या खालची जी ओळ आहे 5वी ओळ, ती 5वी ओळ वाचून काढ, तुझ्या प्रश्नांचं उत्तर मिळेल. अत्रेंनी बाबासाहेबांनी सांगितलेल्या या सगळ्या गोष्टी फॉलो केल्यात आणि नंतर जेव्हा अत्रे त्या सगळ्या गोष्टी फॉलो करून परत आले आणि बाबासाहेबांकडे अवाक पाहत होते. 50,000 पुस्तकं, त्यामधली तिसरी म्हणजे एक प्रकारची तिसरं कपाट, त्या तिसऱ्या कपाट मधलं तिसरं खाणं, त्यातली 5वी बुक, त्यातला पेज नंबर, त्यातला उतारा. आता विचार करा, वय वर्ष आपलं जेवढंही असेल आणि आपल्या घरामध्ये जेवढ्याही पुस्तकं असेल, एक तरी पुस्तक आपण पूर्ण, म्हणजे त्याला काय म्हणता येईल, पूर्ण चाडलेली आहे का किंवा पूर्ण आत्मसात केलेली आहे का, असं बाबासाहेबांचं ज्ञान होतं. आणि त्या ज्ञानाला आचार्य अत्रे पुढे आयुष्यभर, एक प्रकारे पुढे आयुष्यभर बाबासाहेबांच्या विचारांना मानणारे झालेत आचार्य अत्रे. त्यांच्या ज्ञानाने बाबासाहेबांनी एका अशा इंटेलेक्च्युअल व्यक्तीला सुद्धा जिंकलं, नाही का? ज्ञानाने फक्त म्हणजे जिंकलंच नाही, तर त्याला आपलंस सुद्धा त्यांनी केलं. नंतर पुढे आपण बघतो बंधू आणि भगिनींनो, त्यांनी मिलिंद महाविद्यालयाची निर्मिती केली, नाही का? मिलिंद महाविद्यालय, बाबासाहेब म्हणतात की समजा एखादी चळवळ ही यशस्वी करायची असेल तर त्याच्यासाठी 3 बल लागतात. त्याच्यामध्ये मनुष्यबळ लागतं, द्रव्यबळ लागतं आणि मानसिक बळ लागतं. आपल्या हयातीमध्ये, नाही का, आपल्या हयातीमध्ये हे 3ही बल बाबासाहेबांनी निर्माण केलेत. आपल्या स्वतःच्या हयातीमध्ये मनुष्यबळ निर्माण केलं, द्रव्यबळ निर्माण केलं आणि मानसिक बल सुद्धा बाबासाहेबांनी निर्माण केलं. तर हे द्रव्यबळाचं उदाहरण मी आपल्याला देऊ इच्छितो की मिलिंद महाविद्यालय जे आहे, हे मिलिंद महाविद्यालयाची निर्मिती बाबासाहेबांनी केली. आणि बघा किती निगर्वी हे व्यक्तिमत्व, नाही का? फारच निगर्वी व्यक्तिमत्व. त्यावेळेसचे पहिले राष्ट्रपती जे होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद,
त्यांना त्याच्या शिलान्यासला बाबासाहेबांनी बोलवलं मिलिंद महाविद्यालयाच्या. आणि ज्यावेळेस तो शिलान्यास झालं आणि शिलान्यास होत असताना नाव कोरलं जातं बघा, नाही का. एक मोठा दगड होता, लिहिल्या होत्या आणि त्याच्यामध्ये कोणाचं नाव लिहिलं होतं, डॉक्टर यांचंच नाव लिहिलं होतं. बाबासाहेबांचं नाव लिहिलं होतं. नाव राहिलं पाहिजे. पण बंधू आणि भगिनींनो, बाबासाहेबांनी एक प्रकारे असं निगर्वी व्यक्तिमत्व होतं की एवढं मोठं मिलिंद कॉलेज निर्माण केलं सगळ्यांच्या हितासाठी, ज्ञानासाठी, पण त्याच्यामध्ये आपलं कुठेही ठेवलेलं नाही. त्या अनुषंगाने मी हे उदाहरण आपणा सर्वांसमोर मांडू इच्छित होतो. आणि नंतर 20 जून 1946 त्यांनी निर्माण केलं आणि हे लॉ कॉलेज होतं की हे मुंबईला त्यांनी निर्माण केलं. माझे विद्यार्थी येतील, ते स्वतः लढा उभारतील, याच्यासाठी त्यांनी लॉ कॉलेजची सुद्धा निर्मिती केली. हे सगळ्या बाबी बाबासाहेब का करत आहेत? एक प्रकारे या सगळ्या बाबींच्या माध्यमातून गतीने उपलब्ध झालं नाही. ते शिक्षण सर्व लोकांना, सर्व त्यांच्या अनुयायांना सहज गती उपलब्ध व्हावं, समाज पुढे यावा, याच्यासाठी बाबासाहेबांनी या सगळ्या कॉलेजांची निर्मिती केली. आता फार धावत्या वेगामध्ये प्रकार त्यांनी नेमकं ती तयार करून घेतली, नाही का. कारण असंच एखादी व्यक्ती तयार होत नसतो, नाही. 9 भाषा, आमची मातृभाषा व्यवस्थित बोलता येत नाही, नाही का. त्याचे उकारे, नाही का, फुल स्टॉप हे सुद्धा आपल्याला समजत नाही. त्या अर्थाने बाबासाहेब 9 भाषेमध्ये पारंगत होते. पहिली मराठी भाषा, दुसरी हिंदी, संस्कृत, गुजराती, अंग्रेजी, पारसी, जर्मन, पाली. पालीची बाबासाहेबांनी जवळपास त्यांनी आपली जी तयारी आहे ती तयारी फार चांगल्या पद्धतीने करून घेतली. जसं मी सांगितलं की 9 भाषांमध्ये ते पारंगत होते. आणि नंतर बंधू आणि भगिनींनो, जसं मी सांगितलं की 3 बल पाहिजे, नाही का. मनुष्यबळ पाहिजे, मानसिक बल पाहिजे आणि द्रव्य बळ पाहिजे. हे त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये निर्माण केलं. तर पहिलं आपण बघू मानसिक बल. मानसिक बल कुठल्या पद्धतीने आपल्या समाजाला मिळेल याच्यासाठी बाबासाहेबांनी संसदेमध्ये जवळपास 9 बिल जे आहेत ते 9 बिल बाबासाहेबांनी पारित केले. त्याच्यामध्ये महार वेतन बिल, हिंदू कोड बिल, जनप्रतिनिधी बिल, खेती बिल, मंत्रियों का वेतन बिल, मजूरों के लिए मजुरांचा वेतन बिल, रोजगार विनिमय बिल म्हणजे पीएफ, हे जे बिल आहेत ते त्यांनी म्हणजे मानसिक बळासाठी ते त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये निर्माण केलेत आणि ते संसदेमध्ये मांडलेत. त्याच्यापैकी काही बिल जे आहेत ते पास झालेत आणि काही बिल जे आहेत ते बिल पास होऊ शकले नाहीत. जसं आता आजच्या घडीला आपण जर बघतो तर शेतकऱ्यांचं आंदोलन जे आहे, कारण ते सगळेच जे लोक होते ते जमीदार म्हणजे जमीदार लोकांच्या संपर्कात असलेली ती संसद भवनातली मंडळी होती. म्हणून त्यांनी त्या खेती बिल जो आहे, जो आज एक प्रकारे सर्व
रस्त्यावर उतरलेला, म्हणजे त्यावेळेस पास होऊ दिला नाही, तर त्यातल्या काही ज्या बाबी आहेत त्या मी आपल्या सर्वांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तर बाबासाहेबांचे विचार काय होते त्या बिला संदर्भामध्ये, तर ते म्हणतात की शेतकरी आंदोलन 15 डॉक्टर आंबेडकर के कृषी आणि जमीन यांच्या राष्ट्रीय, तर सर्व जे जमीन आहे त्या सर्व जमिनाचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे, नाही का? सर्व जमिनाचं म्हणजे कोणाचीही एका व्यक्तीची ती जमीन असता कामा नाही, ती जमीन राष्ट्राची असली पाहिजे, हे बाबासाहेबांचे विचार होते. आणि सामूहिक शेती जी आहे म्हणजे सामूहिक शेती झाली पाहिजे असं बाबासाहेबांचं म्हणणं होते. आणि कृषीला राज्याचा, कृषी जी आहे म्हणजे शेती जी आहे त्याला राज्याचा दर्जा देण्यात आला पाहिजे बाबासाहेबांचा विचार होता. आणि एक प्रकारे शेतीला जे आहे ते वेगवेगळ्या लोकांमध्ये म्हणजे गावांमध्ये छोट्या छोट्या याच्यामध्ये शेतीला विभाजलं पाहिजे आणि कुठल्याही पद्धतीच्या जातीच्या आधारावर ते शेतीचं वाटप झालं नाही पाहिजे. म्हणजेच एक प्रकारे जमीनदारी पद्धती जी आहे ती जमीनदारी पद्धती तिथून समाप्त होईल, नाही का? याच्यासाठी अशा पद्धतीचे जे विचार आहेत ते विचार बाबासाहेबांचे शेती या संदर्भामध्ये होते. बंधू आणि भगिनींनो, त्यावेळेस हे शेती बिल मंजूर झालं असतं तर खरोखरच आज जे शेतकऱ्यांना एक प्रकारे शेतकऱ्यांना जो त्रास होत आहे तो त्रास झाला नसता. आणि शेती जी आहे, कारण भारत हा कृषी प्रधान देश आहे हे म्हणण्यासाठी आहे, पण या गव्हर्नमेंटनी काय केलं, त्यांना त्यांच्या विचारात न घेता आपले स्वतःचे बिल पारित केले आणि ते त्यांच्यावर थोपवू इच्छित आहेत, नाही का? आणि तेही शेतकरी आहेत. एक छोटासा जोक पण आला होता. अर्थात त्या जोक मध्ये असं होतं की बाबा यांनी आतापर्यंत हिंदू मुस्लिम याच्यासाठी स्ट्रॅटेजी केली आणि आपली जी सरकार आहे ती आपली सरकार हिंदू मुस्लिम याच्यावरच त्यांनी आधारित केली, पण सरदारांविषयी त्यांनी विचार केला नाही, नाही का? म्हणजे जे शीख समाज आहेत त्यांचा त्यांनी विचार केला नाही. आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये आपले शीख बांधव जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये शेतीच्या त्या बिलाला विरोध करत आहे. आणि आपण सर्वच, तेच नाही तर आपण सर्व, मला असं वाटतं की जे लोक या सगळ्या बाबी जाणतात ते लोक सुद्धा या बिलाचा विरोधच करत आहेत त्यांच्या पद्धतीने. कोणी फेसबुकवर आपला विरोध नोंदवत आहे, कोणी व्हॉट्सअपवर आपला विरोध नोंदवत आहे, तर कोणी आजच्या प्रसंगी, आज भारत बंद होता, काही लोकांनी भारत बंद पुकारला तर त्याला पाठिंबा देऊन आपला विरोध नोंदवत आहेत. तर बंधू आणि भगिनींनो, अशा शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं हे आपणा सर्वांचं कर्तव्य आहे. ते बिल जर पास झालं असतं, जे बिल बाबासाहेबांनी खेती बिल हे आणलं होतं, ते बिल त्यावेळेस पास होऊ दिलं नाही, म्हणून हा दिवस उगवला. आणि त्या लोकांना तशा पद्धतीने शेतकऱ्यांना बिचाऱ्यांना सामोरं जावं लागत आहे. त्यातली एकच बाब सांगतो, जो आलू, जो कांदा त्यांनी फार स्वस्तामध्ये विकला, आज तोच कांदा, तोच आलू त्यांनाच डबल भावामध्ये घ्यावं लागत आहे, नाही का? हे फारच म्हणजे विचित्र परिस्थिती या गव्हर्नमेंटनी आणून ठेवलेली आहे. आणि अर्थात त्याच्याविषयी मी नंतर बोलेल, फक्त मला हे मानसिक बल काय होतं हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न मी करणार होतो. आणि नंतर त्यांनी मनुष्यबल निर्माण केलं. मनुष्यबलामध्ये त्यांनी बहिष्कृत हितकारणी सभा म्हणजे वेगवेगळ्या सभांच्या माध्यमातून एक प्रकारे ते मनुष्यबल निर्माण करत होते. 20 जुलै 1924 ला ती सभा त्यांनी बोलवली. आणि मग समता सैनिक दल 3 मार्च 1927 ला त्यांनी ती बोलवली. आणि मग राजकीय संघटना सुद्धा त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये मनुष्यबलासाठी निर्माण केल्यात. स्वतंत्र मजदूर पार्टी 16 ऑगस्ट 1936, शेड्यूल कास्ट फेडरेशन 9 जुलै
42 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया 3 ऑक्टोबर 1900 म्हणजे ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्यांच्या मृत्यूनंतर फॉर्म झाली, अर्थात त्यांच्या परिनिर्वाणानंतर हे बनली, कारण ते हयात असताना हे फॉर्म होऊ शकलेली नाही, नाही का ही पार्टी. मग नंतर शैक्षणिक संघटना द्रव्यबळ जे मी सांगितलं ते त्यांनी निर्माण केलं. डिप्रेस्ड क्लास एज्युकेशन सोसायटी 14 जून 1928, पीपल एज्युकेशन सोसायटी 8 जुलै 1945, सिद्धार्थ कॉलेज मुंबई जे मी आत्ताच सांगितलं 20 जून 1946, मिलिंद कॉलेज औरंगाबाद 1 जून 1950, नाही का. आणि मग एक प्रकारे समाज प्रबोधनासाठी, नाही का, बघा समाज प्रबोधनासाठी सुद्धा बाबासाहेबांनी एक खूप प्रभावी माध्यम निर्माण केलं. हा सगळा प्रवास सांगत असताना तुम्हाला असं वाटेल की माझा सब्जेक्टर बाबासाहेबांचा शेवटचा प्रवास हा होता, हे मी काय सांगत आहोत. अर्थात या सगळ्या बाबी सांगितल्याशिवाय शेवटच्या प्रवासामध्ये नेमकं त्यांनी काय केलं हे आपल्याला समजणार नाही. त्याची पार्श्वभूमी म्हणून मी या सगळ्या बाबी सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. तर मग बघा, त्यांनी फार प्रभावी माध्यम म्हणजे लोकांपर्यंत त्यांची गोष्ट पोहोचावी याच्यासाठी, जसं आता माध्यम आहे, आता काय माध्यम आहे तर फोन माध्यम आहे, युट्यूब माध्यम आहे, नाही का, फेसबुक माध्यम आहे, पण त्यावेळेस फारच कमी माध्यम होतं. एकच माध्यम होतं, ते म्हणजे पत्रकारिता, नाही का, पेपर हा एकच माध्यम होतं. तर त्यांनी पहिलं पेपर या भारतामध्ये काढलं आणि त्या पेपरची सुरुवात पण त्यांची नावं पण फार जबरदस्त पद्धतीने दिली. तर पहिल्या पेपरचं नाव काय होतं? मूक नायक, मुक्याचा नायक. या भारतामध्ये आपण एक प्रकारे मनुष्य म्हणून प्राण्याला भुंकण्याची मुभा आहे, पण आपल्याला बोलण्याची सुद्धा मुभा नाही, म्हणून आपण मूक नायक. तर 3 जुलै 31 जानेवारी 1920 ला बाबासाहेब मूक नायक काढता आहेत. बहिष्कृत भारत, या भारतामध्ये जिवंत हाडामासा सारखे आपण असून सुद्धा बहिष्कृत आहोत, कारण गावकुसा बाहेर आपली घरं राहायची, म्हणून त्यांनी बहिष्कृत भारत 3 एप्रिल 1927 ला बहिष्कृत भारत हा पेपर काढला. जनता 24 नोव्हेंबर 1930 ला जनता हा पेपर त्यांनी काढला. आणि मग सगळ्यांना बाबासाहेब समतेकडे घेऊन जाऊ इच्छित होते, म्हणून 29 जून 1928 समता हा पेपर त्यांनी काढला. आणि मग बंधू आणि भगिनींनो, सर्व लोकांना घेऊन जाण्यासाठी प्रबुद्ध भारत 4 फरवरी 1956 ला बाबासाहेबांनी प्रबुद्ध भारत हा पेपर बाबासाहेबांनी काढला, नाही का. तर या सगळ्या घटनांमध्ये, या सगळ्या बाबींमध्ये आपल्याला एक बाब लक्षात येईल की बाबासाहेब आपल्या समाजाची एक प्रकारे बांधणी करत होते, नाही का. आपल्या समाजाला जागृत करण्यासाठी, आपल्या समाजाला एक पलट आवाज येत आहे मला, ते समाजाला जागृत करण्यासाठी एक प्रकारे ते पूर्ण अर्थाने त्याची बांधणी करत होते. आणि ती बांधणी करत असताना त्यांनी जे आंदोलन केले, नाही का, ह्युमन राईट्सच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं आंदोलन म्हणजे 14 तळ्याचं सत्याग्रह आहे, नाही का. पाणी हे एक प्रकारे निसर्गाची देण आहे, पण बंधू आणि भगिनींनो, इथल्या जातीय व्यवस्थेनी त्या पाण्यापासनं सुद्धा आपल्या सर्वांना वंचित ठेवलं, नाही का. पाणी पिण्याची सुद्धा आपल्याला मुभा नव्हती, नाही का. त्यांचं बस चालतं तर हे जे काही वारा आहे तुम्ही श्वासही घेऊ शकत नाही, नाही का. या स्वतंत्र भारतामध्ये पारतांत्रिक जीवन जगणारे आज आपण आहोत. बघा, इतक्या म्हणजे अॅट्रॉसिटीजच्या केसेस होत आहेत. हत्रच
किंवा खरे आपण घटना बघत आहोत तर आपल्याला एक प्रकारे आपलं शोषण कसं होईल, आपण कशा पद्धतीने पुन्हा त्या शोषणयुक्त याच्यामध्ये जाऊ याच्यासाठीच पूर्ण प्रयत्न सुरू आहेत बंधू आणि भगिनींनो. म्हणून त्या काळामध्ये एक प्रकारे बाबासाहेब ही परिस्थिती पुन्हा उद्भवता कामा नये त्याच्यासाठी प्रयत्नरत होते. तर त्यांनी जे आंदोलन केले त्याच्यामध्ये महाड आंदोलन 20-3-1927 ला महाड आंदोलन त्यांनी केलं. धुळे आंदोलन त्यांनी केलं 12-2-1939 ला. अंबादेवी मंदिर आंदोलन 26-7-1927 ला त्यांनी केलं. ह्या सगळ्या आंदोलनाच्या याच्यामधनं, या सगळ्या बाबींमधनं बाबासाहेब एक प्रकारे संपूर्ण समाजाला जागृत करण्याचाच प्रयत्न करत होते. एक प्रकारे संपूर्ण समाज त्याच्यामधनं बाहेर कसा येईल याच्यासाठीच प्रयत्न करत होते. कारण बघा, काळाराम मंदिरच्या बाबासाहेबांनी आंदोलन केलं. विचार करा, 5 वर्षाचे 6 वर्षाचे असताना रामाच्या चरित्रावर एवढा जबरदस्त प्रश्नचिन्ह करणारा व्यक्ती त्याला खरोखरच त्या राम मंदिरामध्ये आपणा सर्वांना घेऊन जायचं होतं का? नाही का? अशातला भाग नव्हता. कारण त्यांना या समाजाला जागृत करायचं होतं, आपल्याला जागृत करायचं होतं. त्याच्यासाठी ते जे आंदोलन आहे ते आंदोलन बाबासाहेबांनी केलं. आणि मग पुढे हे सगळे आंदोलन करत असताना, ह्या सगळ्या बाबी करत असताना बाबासाहेबांच्या संपर्कात जे लोक आले बंधू आणि भगिनींनो, त्या लोकांना बाबासाहेबांनी भरभरून मदत केली. नाही का? जे लोक आले त्यातले काही उदाहरणं मी आपल्या समोर देऊ इच्छितो. त्यातलं एक उदाहरण असं आहे की एक फारच म्हातारी आजीबाई होती. त्याच्यामधनं बाबासाहेबांची करुणा कशी होती ती करुणा मी इथे आपल्या समोर सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. एक म्हातारी आजीबाई होती. जवळपास रात्रीचे म्हणजे जवळपास 2:30-3 वाजले असतील. ती आजीबाई राजगृहावर गेली आणि राजगृहावर गेल्यानंतर तिने काय केलं, दरवाजा ठोकला. बाबासाहेब त्यावेळेस वाचन करत होते आणि वाचन करत असताना बाबासाहेबांना तो आवाज गेला. पण यशवंत जो त्यांचा मुलगा होता त्यांनी ते दार उघडलं आणि दार उघडल्यानंतर तो यशवंत म्हणतो, बाबासाहेब झोपलेले आहेत, तू निघून जा. पण यशवंताचा आवाज सुद्धा बाबासाहेबांच्या कानावर पडला आणि बंधू आणि भगिनींनो, यशवंताला बाबासाहेबांनी तिथून हाक मारली, यशवंता, तिला अडवू नकोस, येऊ दे. बाबासाहेबांचा आवाज पण फार जबरदस्त असा आवाज होता. यशवंतांनी गेट उघडलं. ती आजीबाई थेट बाबासाहेबांच्याकडे गेली. बाबासाहेब वाचत होते. पुस्तक त्यांनी खाली ठेवली आणि तिच्याकडे बघितलं आणि तिला म्हणतात, काय झालं? ती म्हणते, माझा जो पती आहे तो म्युन्सिपाल्टीचा जो हॉस्पिटल आहे तिथे मरणासन्न अवस्थामध्ये पडलेला आहे, त्याला कोणीही आतमध्ये घेत नाही. किती वाजले आहेत? 2:30 वाजलेले आहेत रात्रीचे. एक म्हातारी, तिचं काही जैविक नातं नाही, तिला कधीही बघितलं नाही, तेवढ्या रात्री आपल्या ड्रायव्हरला बोलवतात आणि नंतर त्या ड्रायव्हरला सांगतात गाडी काढ. ते स्वतः समोर बसतात, मागे त्या आजीबाईला बसवतात आणि मग त्या हॉस्पिटलमध्ये जातात. त्या म्युन्सिपाल्टीच्या हॉस्पिटलमध्ये जातात मुंबईला. त्या व्यक्तीला भरती करतात. तेवढ्या रात्री बाबासाहेब आले म्हणून ते सगळेच डॉक्टर जे आहेत ते एकदम चकित होतात आणि मग त्यांना भरती करतात आणि भरती झाल्यानंतर पूर्ण शहानिशा झाल्यानंतर ते परत येतात. पुन्हा वाचन सुरू. विचार करा बंधू आणि भगिनींनो, आपल्याला आपल्या घरी जर 11 वाजता सुद्धा कोणी बेल वाजवली ना तरी सुद्धा आपल्या माथ्यावर 4 रेघा येतील हो, नाही का? पण त्या व्यक्तीच्या जवळ जो गेला
त्या व्यक्तीला बाबासाहेबांनी मदतच केली. अशा पद्धतीने एक प्रकारे करुण हृदय असलेलं हे व्यक्तिमत्व होतं. नव्हे, समाजासाठी स्वतःला वाहून देणारे हे व्यक्तिमत्व होतं. त्यातले एक उदाहरण मी अजून आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. हे वारंवार मी हे उदाहरण याच्यासाठी आपल्या सर्वांना सांगतो, कारण त्याच्यामधनं खरोखरच तशा पद्धतीने आपण जगण्यासाठी जर तयार झालोत ना, तर नंदनवन बनवू शकतो, नवसमाज निर्मिती करू शकतो. एवढी जबरदस्त बाब आहे. बघा, सायमन कमिशन या भारतामध्ये आलं आणि सायमन कमिशन हे इंग्लंडमध्ये गठीत झालं आणि मग ते भारतामध्ये आलं. त्या कमिशनच्या मुख्य बाबी काय होत्या? बऱ्याच बाबी होत्या, पण त्यातल्या काहीच बाबी मी सांगणार आहे वेळेच्या अभावी. त्याच्या मुख्य बाबी काय होत्या? त्याच्या मुख्य बाबी ह्या होत्या की या समाजाची, खास करून जे शोषित आहेत नाही का, त्या शोषित समाजाची सामाजिक स्थिती कशी आहे, राजनीतिक स्थिती कशी आहे, शैक्षणिक स्थिती कशी आहे, याच्यासाठी ते कमिशन होतं. पण त्या कमिशनला पोटाच्या बेंबीपासनं एक व्यक्ती विरोध करत होता. त्यांनी 21 वेळा या भारतामध्ये उपवास केलेत, 21 वेळा, पण एकही उपवास जाती अंतासाठी केलेला नाही. एकही उपवास जाती अंतासाठी केलेला नाही. अर्थात मला, जसं मी सुरुवातीलाच म्हटलं, की कोणावरही टीका करणं हा माझा हेतू नाही, पण इतिहासाचे हे दाखले दिल्याशिवाय किंवा हा इतिहास सांगितल्याशिवाय आपल्याला नेमकं काय घडलं हे समजणार नाही. म्हणून असे स्वयंघोषित महात्मा गांधी यांनी संपूर्ण भारताला त्याचा विरोध करण्यासाठी लावलं. कारण जर ते कमिशन पास झालं असतं तर आजची शैक्षणिक स्थिती ही फार वेगळी असती. बंधू आणि भगिनींनो, त्या अनुषंगाने त्यांनी तो खूप विरोध केला. फक्त बाबासाहेब एकमेव असं व्यक्तिमत्व होतं जे 3 दिवसापर्यंत रिपोर्ट लिहत होतं. आणि बाबासाहेबांनी आपल्याला एका छोट्याशा कमऱ्यामध्ये बंद केलं नाही का, आणि बाबासाहेब रिपोर्ट लिहत होते. पहिला दिवस नानकचंद मृत्यूच्या आठवणीमधल्या या बाबी मी आपल्या सर्वांच्या समोर सांगत आहोत. माझ्या भाषेमधनं नानकचंद मृत्यूंनी वेगळ्या पद्धतीने ते लिहिलं नाही का. तर पहिल्या दिवशी नानकचंद गेले, बाबासाहेबांनी काहीही खाल्लेलं नाही. दुसऱ्या दिवशी नानकचंद गेले, तरी सुद्धा बाबासाहेबांनी काहीही खाल्लेलं नाही. तिसऱ्या दिवशी मात्र नानकचंदांना प्रश्न पडला, रत्तूंना प्रश्न पडला की अरे असं काय झालं, 3 दिवस झाले तरी सुद्धा बाबासाहेब काहीही खात का नाही. आणि मग मात्र त्यांना राहून झालं नाही, त्यांनी तो दरवाजा उघडला मोठ्या हिमतीने. बंधू आणि भगिनींनो, हे असं व्यक्तिमत्व होतं की एखाद्या वाघेचा गुहामध्ये जाण्यासारखं नाही का. पण नारळ कसं असते, वरतून फार सक्त असते पण आतमध्ये फार ओलावा असतो आणि फार गोड असते. तर अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व होतं. आणि मग ज्यावेळेस नानकचंद स्वतः सांगतात की नानकचंद रत्तू स्वतः सांगतात, बाबासाहेबांना ज्यावेळेस त्यांनी पाहिलं त्यावेळेस नानकचंद स्वतः ढसाढसा रडले. त्यांनी काय पाहिलं तर त्यांचा उजवा हात हा त्यांनी बांधून ठेवलेला होता आणि डाव्या हाताने लिहत होते. नानकचंद रत्तू म्हणतात, अहो बाबासाहेब, ही एवढी पीडा का देत आहात शरीराला. तर बाबासाहेब नानकचंदांना म्हणतात, अरे माझ्या उजव्या बाजूला जर पॅरालिसिस झाला तर माझ्या डाव्या बाजूनी माझ्या समाजाच्या हितासाठी हे रिपोर्ट लिहेल, पण मी ही रिपोर्ट लिहिल्याशिवाय राहणार नाही. बंधू आणि भगिनींनो, आपल्यासाठी स्वतःच्या शरीराची सुद्धा बाबासाहेबांनी पर्वा केलेली नाही. एवढी जबरदस्त तयारी त्यांनी करून ठेवली. आणि आज 21व्या शतकामध्ये त्यांनी सांगितलेल्या विचारांच्या प्रचार आणि प्रसाराची तयारी खरोखरच आपण करणार आहोत का? किंबहुना त्यांनी जे सांगितलं, जे करून ठेवलं ते टिकवण्याची जिम्मेदारी सुद्धा आपण घेणार आहोत का? बंधू आणि भगिनींनो, त्या महापुरुषाचा प्रचंड असा त्याग आहे. पुढे ती रिपोर्ट त्यांनी पेश केली, पण जसं मी सांगितलं की त्या फास्ट व्यक्तींनी, ज्यांनी उपवास केले त्या व्यक्तींनी तो काही पास होऊ दिलेला नाही का. बघा किती चतुर हे व्यक्तिमत्व होतं. ते
की मी काय म्हणतात ते फास्ट फास्ट व्यक्ती नाही का, अस्पृश्यता मानत नाही. काय म्हणतात गांधीजी, मी अस्पृश्य मानत नाही, पण मी चातुर्वर्ण मानतो. म्हणतात ते अस्पृश्यता मानत नाही, पण मी चातुर्वर्ण मानतो. चातुर्वर्ण म्हणजे काय? सुरुवातीला ब्राह्मण, त्याच्या खाली वैश्य, त्याच्या खाली क्षत्रिय आणि त्याच्या खाली शूद्र. आणि मग आपली तर गिनतीच नाही, कारण आपण अतिशूद्र. तर अशा पद्धतीने ही बाब आपल्याला करावी. आणि हे सगळ्याला पेशता संत एक बाब फारच महत्वाची वाटते, ती म्हणजे कुठलीही कृती ही नकारात्मकतेमधनं बाबासाहेबांनी केलेली नाही. अनुमशूर सर, आपला आवाज नाही येत आहे. बाबासाहेब चळवळीचा जर आपण आढावा घेतला तर आपल्या लक्षात येईल की कोणतीही कृती बाबासाहेबांनी नकारात्मकतेच्या याच्यामधनं केलेली नाही, नाही का. कुठलीही कृती असो, कुठलेही आंदोलन असो, कुठल्याही बाबी असो, त्याच्यामध्ये तिळमात्र ही दुसऱ्यांप्रतीची नकारात्मकता नव्हती. म्हणून बाबासाहेब हे सकारात्मक बौद्ध धर्माचं आंदोलन एवढं मोठं हे निर्माण करू शकलेत, हे मात्र फार वाखाणण्याजोगं आहे. आणि जरी ते एक प्रकारे लोकांना चेतवण्यासाठी बोलत असले, जरी ते लोकांना एक प्रकारे चेतवण्यासाठी तरी बोलत असले, तरी सुद्धा या सगळ्या बाबींमधनं बाबासाहेबांची करुणाच आपल्याला दिसते. आता बंधू आणि भगिनींनो, घडीचा काटा सुद्धा फार वेगाने धावत आहे, पण 21 तास अभ्यास करणारे बाबासाहेब, त्यांच्या बाबी अजून काही अर्धा पाऊण तास आपण ऐकू शकत नाही का? नाही का, आपल्याला तर ऐकायचेच आहेत. बाबासाहेबांनी 21 तास अभ्यास केला या सगळ्या बाबी आपणापर्यंत आणण्यासाठी. आणि म्हणून मी फार धावत्या वेगामुळे, जसं मी म्हटलं ना की हा एवढा मोठा पर्वत आहे आणि या पर्वतावर कोणी मला जर सांगेल की 40 मिनिटांमध्ये 1 तासामध्ये तुम्ही चढा, तर मी त्या पर्वताच्या मीच काय तुम्ही आपण सर्व त्या पायथ्याशीही पण जाऊ शकणार नाही हो, नाही का. संपूर्ण जीवन जरी समर्पित केलं तरी सुद्धा त्याचा पायथा गाठता येणार काय हे मला माहित नाही. पण एक मात्र निश्चित आहे, जे समजलं, जे उमजलं ते इतरांपर्यंत इमाने इतबारे प्रामाणिकपणे जर आपण घेऊन जाऊ शकलो, तर निश्चितच ही जी काही बाबासाहेबांनी निर्माण केलेली चळवळ आहे, ही चळवळ अधिक गतीने आपण पुढे घेऊन जाऊ शकतो. तर बंधू आणि भगिनींनो, आता मी एक प्रकारे शेवटच्या त्यांच्या त्या प्रवासाकडे वळणार आहे. आणि शेवटच्या प्रवासामध्ये जसं आपण सर्वांना माहीतच आहे की शैक्षणिक कार्य केलं, सामाजिक कार्य केलं, राजनैतिक कार्य केलं, आणि राजनैतिक कार्यामध्ये सुद्धा एवढं छडलं हो, एवढं छडलं. दुसऱ्यांनी तर छडलं, पण आपल्या लोकांनी सुद्धा काहीही कसरत केलेली नाही. थोडी एक प्रकारे थोडीही गोष्ट ठेवलेली नाही त्यांना छळण्यासाठी. काय झालं, बोरकर हे जिंकून आले. अर्थात माझ्या हे कुठे तुम्हाला पुस्तकात लिहिलेलं दिसणार नाही, हे माझ्या समजेनुसार मला जे समजते त्याच्यानुसार मी मांडण्याचा प्रयत्न करत आहो. तर ते नुसतंच राजकारण एक आहे जातीचं
आणि पोटजातीचं राजकारण होतं. कारण मी तुमचा जीके वाढवू इच्छित नाही म्हणून आणि संपूर्ण आयुष्य ज्यांची जात नाहीशी करण्यासाठी घालवली अशा बाबासाहेबांना सुद्धा पोट जातींमधनं पडलेत. हीच बाब मी एका 14 एप्रिलच्या सभेमध्ये सांगितलं आणि त्या विशिष्ट पोटजातीचा एक व्यक्ती उभा झाला आणि तो मला काय म्हणतो, अहो तुम्ही आमच्याच पोटजातीविषयी का बोलता? बंधू आणि भगिनींनो, 21व्या शतकामध्ये आपण आहोत. जात नाहीशी करण्यासाठी एक प्रकारे महामानवानी संपूर्ण एखाद्या व्यक्तीने उठून म्हणणं की तुम्ही विशिष्ट पोटजातीमध्येच का बोलतात, याचा अर्थ अजूनही फार बारकाईने जर आपण बघितलं तर अजूनही आपण पोटजात सोडलेली नाही. अजूनही आपण त्याच पोटजातीमध्ये आहोत, नाही का? आपले विहार असोत किंबहुना आपले समारंभ सुद्धा काही लोक पोटजातीनुसार करत आहेत. बंधू आणि भगिनींनो, तर आता आपल्याला विचार करायचा आहे की आपला प्रवास कुठल्या दिशेने आपल्याला वळवायचा आहे, नाही का? त्या प्रबुद्धत्वतेच्या दिशेने वळवायचा आहे की त्या जातीय मानसिकतेकडे आपला प्रवास वळवायचा आहे? ही बाब मला असं वाटतं की तरुण तर आहेतच पण सर्वांनाच विचार करणारी बाब आहे. आणि मग बाबासाहेब जसं मी सांगितलं की तिथून हरलेत पण खचले नाहीत, नाही का? नंतरच्या याच्यामध्ये आपल्या सर्वांनाच ती बाब पण माहित आहे की कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये ज्यावेळेस सरदार वल्लभभाई पटेल यांनी म्हटलं की मी या सगळ्या म्हणजे दार बंद करेल आणि बाबासाहेब म्हणजे एक छोटासा झरोका सुद्धा ठेवणार नाही की बाबासाहेब तिथून आतमध्ये शिरतील. पण बंधू आणि भगिनींनो, सूर्याच्या प्रकाशाला कोणीही थांबवू शकत नाही, नाही का? बाबासाहेब हे सूर्यप्रकाश होते, त्याच्या किरणाला कोणीही थांबवू शकत नाही. शेवटी मुंबईवरनं एका व्यक्तीला जागा शेवटी मग जोगेंद्रनाथ मंडल यांनी कलकत्त्यावरनं बंगालवरनं बाबासाहेबांना जिंकवून आणलं आणि राजनीती बघा, त्यांनी जिथून बाबासाहेब जिंकले त्या फाळणीमध्ये तो प्रदेश तिकडे बांगलादेशमध्ये गेला. पुन्हा बाबासाहेब त्या कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये येऊ शकले नाहीत. मग नेहरूंनी मुंबईची एक सीट खाली केली, त्यांचं नाव मला आता इथे आठवत नाही, आणि तिथून बाबासाहेबांना ती सीट देण्यात आली आणि मग बाबासाहेब कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये आले. आणि असं संविधान बाबासाहेबांनी लिहिलं की जे संविधान संपूर्ण नाही तर जगासाठी नीती मूल्य त्या संविधान जर बघितलं तर हे जग लागू पडणारे नीती मूल्य आहेत. कसं म्हणतात की 3 गुरु होते, नाही का? बुद्ध, कबीर आणि फुले, नाही का? मला तर कधी कधी असं वाटतं आपण वंदन करू शकत नाही. फुलेंचं पण कार्य इंटरनेटवर ऐकत आहोत. तर मग बघा, जसं मी म्हटलं की महात्मा फुलेंना वंदन केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. कारण भारतीय इतिहासातला हा असा सूर्य होता की ज्या सूर्यामुळे संपूर्ण समाजाला एक वेगळी मिळाली. तर त्यामध्ये
बाबासाहेब 10वी पास झाले त्यावेळेस एक पुस्तक भेट दिली, बुद्ध चरित्र, आणि बाबासाहेब सांगतात की एक विलक्षण अशी ऊर्जा ते वाचल्यानंतर त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली, नाही का? विलक्षण अशी ऊर्जा त्यांच्यामध्ये मनामध्ये संचारली. पण ती पुस्तक केळुस्कर गुरुजींनी लिहिली. केळुस्कर गुरुजी हे सत्यशोधक समाजाचे एक कार्यकर्ता होते. त्यावेळेस मुंबईला ज्यावेळेस महात्मा फुले फार आजारी होते, केळुस्कर गुरुजी त्यांना भेटायला गेलेत आणि केळुस्कर गुरुजी भेटायला गेल्यानंतर केळुस्कर गुरुजींना महात्मा फुले सांगतात, गुरुजी माझी तात्या, केळुस्कर गुरुजींना महात्मा फुले तात्या म्हणायचे, तात्या माझी एक इच्छा शेवटची अपुरी राहिली. तर ते बोललेत की काय? तर महात्मा फुले म्हणतात, मला समग्र बुद्ध चरित्र लिहायचं होतं, पण माझ्या तब्येतीमुळे, कारण महात्मा फुलेंना पॅरालिसिस झाला होता उजव्या बाजूला, डाव्या बाजूने ते लिहू शकत नव्हते. म्हणून जे आधीचं उदाहरण मी सांगितलं की बाबासाहेबांनी स्वतःच्या शरीराची अशी सुद्धा तयारी करून ठेवली, कारण शेवटी महात्मा फुलेंना डाव्या बाजूने जर लिहिता आलं असतं तर त्यांनी लिहिलं असतं, पण त्यांनी ती प्रॅक्टिस केली नव्हती म्हणून ते लिहू शकले नाही. ती बाब केळुस्कर गुरुजींना सांगतात की गुरुजी मला समग्र बुद्ध चरित्र लिहायचं आहे, माझ्या तब्येतीमुळे मी ते लिहू शकत नाही, माझी अशी इच्छा आहे की ते तुम्ही लिहावं. केळुस्कर सर आपला आवाज नाही येत आहे. तर जसं मी सांगितलं की बाबा केळुस्कर गुरुजी हे पुस्तक लिहितात, बाबासाहेबांना ते पुस्तक देतात आणि मग बंधू आणि भगिनींनो, त्याचं एक बाब आपल्याला लक्षात येईल की महात्मा फुलेंचं आणि बाबासाहेबांचं किती जैविक नातं होतं, फारच जबरदस्त असं नातं होतं. त्या अनुषंगाने मी हे उदाहरण आपल्या समोर सांगितलं. आणि मग हा सगळा प्रवास करत असताना हे सगळे एक प्रकारे हाल अपेष्टा सहन केल्यानंतर बाबासाहेब एक प्रकारे शेवटच्या त्यांच्या त्या प्रवासामध्ये येतात. आणि तो शेवटचा प्रवास म्हणजे बघा, त्यांच्या त्या शेवटच्या प्रवासामध्ये सगळंच केलं, सगळ्या बाबी केल्या आणि मग शेवटी बाबासाहेब काय म्हणतात की आता मात्र मी धर्मांतर करणार आहे. 1935 ला बाबासाहेबांनी घोषणा ओल्यामध्ये केली होती की मी हिंदू म्हणून जन्माला आलो, हे माझ्या हातात नाही, पण मी हिंदू म्हणून मरणार नाही, हे माझ्या हातात आहे, नाही का? आणि मग 1936 ला त्यांनी मुंबईला एक महार परिषद घेतली होती, जिथे जवळपास 50,000 महार लोकांची ती परिषद होती. आणि त्याचा जो स्टेज होता 500 लोक बसू शकतील एवढा मोठा तो स्टेज होता. आणि त्याला 3 दरवाजे त्यांनी दिले. पहिल्या दरवाजाला महाड दरवाजा, दुसऱ्या दरवाजाला त्यांनी पहिला महाड दरवाजा, दुसरा दरवाजा रमा, तिसरा चौदार तळा दरवाजा, असं त्यांनी 3 दरवाजांना ते नाव दिलं. आणि त्यावेळेस खास करून बाबासाहेबांनी शेवटचा तो म्हणजे शेवटच्या याच्यामधल्या या प्रवासामधल्या या बाबी सांगणं फार गरजेचं आहे. तर त्या याच्यामध्ये बाबासाहेब म्हणतात की मी जेवढे राजकीय हक्कासाठी मी जेवढे परिश्रम घेतलेले आहेत तेवढे कोणीही परिश्रम घेतलेले नाहीत. तरी सुद्धा मला असं वाटतं की धर्मांतर हे फार महत्वाचं आहे. आणि माझं धर्मांतर हे सामाजिक किंवा राजकीय नसून ते पूर्ण अर्थाने आध्यात्मिक आहे. हे 1936 ला बाबासाहेब सांगत आहेत, नाही का? काय म्हणतायत ते सामाजिक नाही, ते राजनीतिक नाही, तर ते पूर्ण अर्थाने
धार्मिक आहेत, नाही का, धार्मिक प्रेरणेमधनं मी हे धर्मांतर करत आहो. बंधू आणि भगिनींनो, आता इथे प्रश्न उद्भवतो की जे लोक असं म्हणतात की राजकारण प्रथम, धर्मकारण दुय्यम, तर मी त्यांना सांगू इच्छितो की 36 मध्ये बाबासाहेब म्हणतात की राजकीय हक्कापेक्षा सुद्धा धार्मिक हक्क हे फार महत्वाचे आहे, कारण धर्मसत्ता ही राजसत्ता आहे. हे बाब बाबासाहेबांना समजलं होते, ही बाब बाबासाहेबांना उमजली होती. बघा 1992 मध्ये या भारतामध्ये एक रथ निघाला, त्या रथाच्या आधारावर 1994 मध्ये एक 11 दिवसाची गव्हर्नमेंट निर्माण झाली आणि त्याच्यानंतर आज 5 वर्ष आणि इथेन पुढे अजून 5 वर्ष एक असमान एक प्रकारे एक गव्हर्नमेंट आपल्यावर राज्य करत आहे. ती जरी आपल्याला हवीशी वाटली किंवा हवीशी नाही वाटली तरी सुद्धा ते आपल्यावर राज करत आहेत. आताच नुकतंच पदवीधर मतदार संघाचे निवडणुका झालेत, त्याच्यामधनं ज्यावेळेस बॅलेटनी निवडणूक झालेत, एकही जागेवर फक्त एक जागा त्यांना मिळाली, कुठलीही जागा त्यांना मिळालेली नाही. मी काय इथे सांगू इच्छितो, त्याचं कारण असं आहे कारण ते पर्सेंटेज मध्ये 3% आहेत आणि पर्सेंटेज मध्ये आपण एवढ्या जास्त परवान्यामध्ये असून सुद्धा आपली सत्ता येत नाही. त्याचं कारण हे, कारण आपल्याला ते धम्म जो आहे त्या धम्माची किल्ली गवसलेली नाही. बघा ज्यावेळेस अशोकाला ते गोष्ट गवसली त्यावेळेस अशोकाने संपूर्ण जम्बूद्वीप हा धम्ममय करून टाकला. त्यांच्याकडे राज्य होतं पण राज्य हे धम्माच्या आधारावर त्यांनी केलं, म्हणून संपूर्ण जम्बूद्वीपाला धम्ममय करून टाकलं. ज्याच्याकडे धम्माच्या आधारावर राज्य राहील तो राज्य करू शकेल, पण या लोकांनी खोट्याच्या आधारावर राज्य निर्माण केलं आणि आपल्याला आज बघतो आहेत शेतकरी आंदोलन असो, शिक्षकांचं आंदोलन असो किंवा अनेक प्रकारचे सोशलीकरण असो, या लोकांनी कुठल्याच पद्धतीचं मानवीय मनुष्य हा जिवंत राहील या भारतामध्ये असं काहीही ठेवलेलं नाही. एवढ्या जबरदस्त पद्धतीने प्रतिक्रांती सुरू आहे. तर बंधू आणि भगिनींनो, या प्रतिक्रांतीला एकच उत्तर आहे, ते म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि मग शेवटी हा सगळा प्रवास करत असताना बाबासाहेबांना कळून चुकलं की धम्म क्रांतीशिवाय दुसरी बाब नाही. मग काय करतात बंधू आणि भगिनींनो, बाबासाहेब 14 ऑक्टोबर 1956 ला आपणा सर्वांना त्यांनी काय म्हटलं, 35 ला घोषणा केलेली 21 वर्षाचा तो अभ्यास, आणि 21 वर्षाचा अभ्यास हा शेवटच्या क्षणाला येऊन पोहोचला. जसं मी सुरुवातीलाच म्हटलं, 21 तास अभ्यास केला. आपल्याला किती तास ऐकायचं आहे? अर्धा तास, 40 मिनिटं, 1 तास किंवा 2.5 तास, नाही का? बरोबर आहे, पण 2.5 तास मी घेणार नाही, घाबरू नका. तुमच्या जेवाच्या वेळेवर मी सोडेल. 9 वाजता जेवतात काही लोक. तर मग नंतर बाबासाहेबांना एक प्रकारे 1956 ला त्यांनी ती दीक्षा केली आणि त्या दीक्षेचा प्रसंग पण फार जबरदस्त होता, फारच जबरदस्त. हे शेवटचा प्रवास आहे हा त्यांचा बाबासाहेबांच्या याच्यामधला. आणि शेवटच्या याला शेवटी काय करतात बाबासाहेब, त्या लक्षावधी लोकांना म्हणतात, काय म्हणतात की ज्यांना ज्यांना माझ्या सोबत दीक्षा घ्यायची आहे ते लोक उभे व्हा. बघा शब्दप्रयोग बघा, फारच जबरदस्त आहे. ज्यांना ज्यांना माझ्या सोबत दीक्षा घ्यायची आहे. सुरुवातीला काय केलं, गुरु चंद्रमणींच्या हस्ते त्यांनी स्वतः दीक्षा घेतली आणि नंतर त्यांनी काय केलं, स्वतः त्यांनी दीक्षा दिली. बौद्ध धम्मामध्ये उपासकाची दीक्षा नव्हती, भिक्षू दीक्षा हीच दीक्षा होती. बाबासाहेबांनी एक नवीन गोष्ट या संपूर्ण समाजाला दिली, एक नवीन बाब बौद्ध धम्माला दिली.
आणि बाबासाहेब असं म्हणू शकले असते की सगळेच उभे व्हा, तर कोणाची म्हणजे हिंमत होती का त्यांच्या समोर बसून राहायची, नाही का? पण तुमचा निर्णय तुम्ही घ्या. अत्तदीप भव, जे बुद्धांनी त्यांच्या महापरिनिर्वाणाच्या शेवटी सांगितलं होतं, तीच बाब बाबासाहेब इथे सांगता आहेत की ज्यांना ज्यांना दीक्षा घ्यायची आहे ते उभे व्हा. आणि मग सर्व लोक दीक्षा घेण्यासाठी उभे झाले. त्याच्या आधी 2 दिवसाआधी ज्यांनी ठरवलं होतं त्या मंचावर बसून की बाबासाहेबांच्या सोबत दीक्षा घेणार नाही, असे ते ज्यांनी ठरवलं त्या लोकांना सुद्धा बाबासाहेबांनी उभं केलं, नाही का? ही बाबासाहेबांची करुणा बघा. कारण 3 दिवसाआधी एक मीटिंग झाली, त्या मीटिंगामध्ये एक ठराव पास करण्यात आला. बाबासाहेबांना सांगण्यात आलं की इलेक्शन होते, नाही का? इलेक्शन आहेत, तुम्ही हे जो काही धर्मांतराचा सोहळा आहे हा धर्मांतराचा सोहळा मागे घ्या. पण बाबासाहेबांनी म्हटलं काही झालं तरी सुद्धा हा सोहळा मी मागे घेणार नाही. आणि मग बाबासाहेबांनी तो ठराव पास करण्यात आला की बाबासाहेबांसमोर आम्ही दीक्षा घेणार नाही. मंचावर बसून सगळेच होते, पण ही बाब बाबासाहेबांना माहीत चालली. बाबासाहेब थकलेले होते, ते बसून दीक्षा घेऊ शकत होते, हे माझं चिंतन आहे. पण बाबासाहेबांनी काय केलं, बाबासाहेब उभे झाले आणि उभे झाले तर त्यांना सुद्धा उभं व्हायला सांगण्यात आलं आणि एक प्रकारे ते सुद्धा उभे झालेत. अशा पद्धतीने सर्व लोकांच्या सोबत बाबासाहेबांनी ते दीक्षा घेतली, त्रिशरण पंचशील घेतलं आणि नंतर 22 प्रतिज्ञा सुद्धा हे नवीन एक प्रकारचं ऍडिशन केलं. कारण आपले लोक फार हुशार आहेत. 21वे शतक आहे म्हणून सांगू इच्छितो, ज्या आपल्या पुढाऱ्यांनी किंवा ज्या आपल्या बुजुर्ग लोकांनी मोठ्या हिमतेने गुलामगिरीचे ते सर्व बाबी फेकून दिल्या होत्या, त्याच बाबी आज मागच्या दारातनं आपल्या घरामध्ये प्रवेश करत आहेत. बंधू आणि भगिनींनो, तीच गुलामगिरी मागच्या दारातनं प्रवेश करत आहेत. तीच गुलामगिरी किचन मध्ये आपल्याला दिसते, छोटासा लाईट टिमटिमताना दिसते, नाही का? अर्थात आपल्याकडे एवढा मोठा प्रकाश असून सुद्धा त्या छोट्याशा प्रकाशाची आपल्याला गरज पडते. त्याचं कारण असं, कारण अजूनही त्याच मानसिक गुलामगिरीमध्ये आपण आहोत. आणि मग तो प्रवास झाल्यानंतर चंद्रपूरला त्यांनी 16 तारखेला दीक्षा दिली आणि मग नंतरच्या याच्यामध्ये बाबासाहेब काठमांडूला गेले आणि काठमांडूला एक त्यांनी व्याख्यान दिलं, बुद्ध आणि कार्ल मार्क्स. बाबासाहेब दुसरंच व्याख्यान देणार होते, पण त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही बुद्ध आणि कार्ल मार्क्स याच्यावर तुम्ही बोला. आणि फारच जबरदस्त ते व्याख्यान होतं. माझ्याकडे वेळ नाही त्या व्याख्यानाविषयी सांगायला. आणि मग तिथून बाबासाहेब परत आले. परतीच्या प्रवासामध्ये बाबासाहेब परत येत असताना ते वाराणसीला थांबले आणि वाराणसीच्या विद्यापीठामध्ये त्यांनी 2 लेक्चर दिलेत युथ साठी. प्रत्येक एका तरुणाने हे 2 लेक्चर बाबासाहेबांचे ऐकलेच पाहिजे. आता वेळेअभावी त्याच्याविषयी मी सांगणार नाही. आणि नंतर मग बाबासाहेब जिथे पहिल्यांदा धम्म अस्तित्वात आला, असं सारनाथला गेले. प्रत्यक्षदर्शी सांगतात की बाबासाहेबांना हुंदका आला होता, कारण नेहमीच बाबासाहेब खंबीरपणे उभे राहून बोलणारे, पण त्यांची प्रकृती बरी नव्हती म्हणून बसून त्यांनी त्यांचं प्रवचन दिलं, लेक्चर दिलं. आणि बाबासाहेबांनी ज्यावेळेस ते लेक्चर दिलं तो रविवार होता. तथागतांनी ज्यावेळेस त्यांचं धम्म अस्तित्वात आलं, त्या पंचमग्गीय भिक्षूंना ज्यावेळेस पहिल्यांदा धम्म सांगितला, इतिहासाला कलाटणी देणारी ही बाब आहे किंवा इतिहासाला स्मित करणारी बाब आहे, तो सुद्धा रविवारच होता. बाबासाहेब त्यांच्या शेवटच्या प्रवासाला आहेत बघा. इथे त्या दिवशी बाबासाहेबांनी 5 गोष्टी त्यांच्या अनुयायांना सांगितल्या, त्या फार महत्वाच्या आहेत. त्या 5 बाबी, तर त्या 5 बाबीमध्ये बाबासाहेब काय सांगता आहेत, तर बाबासाहेब सांगता आहेत की प्रत्येक रविवारी प्रत्येक बौद्धांनी बुद्ध विहारामध्ये गेलं पाहिजे. आता याचं एक्सप्लेनेशन करायला मला वेळ नाही. मग दुसरी बाब बाबासाहेब सांगता आहेत की जिथे बौद्ध लोक राहतात
तिथे बुद्ध विहाराची निर्मिती केली पाहिजे, हे दुसरी बाब सांगत आहेत. तिथे त्या सारनाथच्या धम्मेक स्तूपच्या खाली बसून. आणि मग तिसरी बाब बाबासाहेब सांगता आहेत की बुद्ध विहार हे फार महत्वाची बाब आहे. बुद्ध विहार हे फक्त पूजा अर्चा करण्याची केंद्र असता कामा नाही. पूजा अर्चा तर केलीच पाहिजे, पण फक्त पूजा अर्चा करण्याची केंद्र असता कामा नाही, तर सामाजिक न्याय, राजनीती आणि शिक्षा याची ऊर्जा केंद्र असली पाहिजे, हे बाबासाहेब तिथे सांगतायत. ही फार महत्वाची बाब आहे. काय सांगतात? बुद्ध विहारामध्ये काय झालं पाहिजे, तर सामाजिक न्याय, राजनीतिक प्रशिक्षण आणि शिक्षण याची ऊर्जा केंद्र विहार असली पाहिजे, हे बाबासाहेब सांगतायत. त्या अनुषंगाने मी सर्व विहारांना फार त्यांचं आभार व्यक्त करू इच्छितो, कारण बऱ्याच विहारांमध्ये आता एक प्रकारे लायब्ररी ज्या आहेत त्या ओपन केलेल्या आहेत आणि खूप आपले विद्यार्थी जे आहेत त्या विहारांमध्ये जातात, पण त्याच्यासोबत धम्म शिकणं आणि ह्या ज्या काही बाबासाहेबांनी बाबी सांगितल्या त्या सुद्धा करणं फार गरजेचं आहे. आणि मग चौथी बाब बाबासाहेब सांगतायत की एकाही बौद्धाने कुठल्याही हिंदूंच्या मंदिरामध्ये जाता कामा नाही. बाबासाहेब काठमांडूला होते. काठमांडूला असताना पशुपतीनाथचं मंदिर होतं. काही लोकांनी सांगितलं की बाबासाहेब एवढा लांब आलात, या पशुपतीनाथच्या मंदिराला व्हिजिट करा. तिथे बाबासाहेब काय म्हणतात? नथी मे शरणंगय्यम बुद्धो मे शरणं वरं एतेन सज्जवद्देन हो तुम्ही म्हणजे बुद्ध धम्म आणि संघाशिवाय मला दुसरं कोणतंही शरणास्थान नाही. दर्शनिक याच्यामध्ये सुद्धा बाबासाहेब ते त्या पशुपतीनाथच्या मंदिरामध्ये गेलेले नाही, नाही का? पण आपण मात्र पाहण्यासाठी का असो ना, तर कुठे जातो? हेच आपल्या इकडे देवी आहे, नाही का? कोराडीची देवी आहे, कुठल्या वेगवेगळ्या देवी आहे किंवा याच्यामध्ये आपण जात असतो. पण इथे बाबासाहेब सांगतात की एकाही बौद्धाने कुठल्याही हिंदूंच्या मंदिरात जाता कामा नाही. आणि मग पाचवी बाब ते सांगता आहेत की मला जर आयुष्य मिळालं तर मी बंगाल, कलकत्ता, दिल्ली आणि मुंबई या महानगरांमध्ये बुद्ध विहारांची निर्मिती करेल. काय सांगतायत? मी बंगाल, कलकत्ता आणि दिल्ली याच्यामध्ये बुद्ध विहारांची निर्मिती करेल. आणि मग बंधू आणि भगिनींनो, शेवटच्या याला ते 26 अलीपूर रोड त्यांच्या घरामध्ये ते येतात. हा सगळा प्रवास दौरा संपवून 26 अलीपूर रोड या शेवटच्या याच्यामध्ये येतात. आणि 2च दिवस आहेत. त्या 2 दिवसाच्या काही बाबी मी सांगून आपली रजा घेणार आहे. ते म्हणजे शेवटी म्हणजे 4 तारखेची ती घटना, त्यांचा जो स्वयंपाकी असतो सुदामा, तो सुदामा येत नाही, नाही का? म्हणजे जेवण बनवायला येत नाही. तर बाबासाहेबांना असं वाटतं की का तो आला नाही, नाही का? हे मी तुम्हाला जे सांगत आहे ते धनंजय कीरनी जे समग्र बाबासाहेबांचं चरित्र लिहिलं, त्याच्यामध्ये तो शेवटचा प्रवास हा जो म्हणजे हे ज्या बाबी लिहिलेल्या आहेत त्यातल्या बाबी आहेत. तर मग बाबासाहेबांना वाटते की 2 दिवस झाले सुदामा का आला नाही. तर सुदामाला रत्तूंच्या खांद्यावर हात टाकतात आणि बघायला जातात. बघा, म्हणजे एका म्हणजे आता मिनिस्टर बाबासाहेब, नाही का, एवढ्या मोठ्या पदावर राहिले, पण त्यांच्या सोबत असलेल्या लोकांची सुद्धा त्यांना किती काळजी. आणि मग ते सुदामाच्या घरी जातात. जसं सुदामा त्यांना बघतो तर तो मराठीतला फार सुंदर शब्द आहे, तो काय म्हणतो? धनी आले, नाही का? धनी आले. आणि तो खूप खुश होतो. आणि नंतर त्याचा चेहरा सुद्धा पडतो, कारण त्याची जी वाईफ आहे ती अंथरुणावर पटलेली असते आणि तो सुदामा सुद्धा बिमार असतो. आणि बाबासाहेबांना म्हणतो की बाबासाहेब, माझी जी पत्नी आहे ती बरी नाही, माझी पण तब्येत बरी नाही. समजा म्हणजे तिच्या आधी मी गेलो तर तिचं कसं होईल? बाबासाहेब त्याला म्हणतात की घाबरू नकोस,
मी औषधी पाठवतो तो घ्या ती घे, ती पण बरी होईल आणि तू पण बरा होशील. आणि तिथून रत्तूच्या खांद्यावर हात टाकतात. 4 तारखेची ती घटना आहे आणि ते परत येतात. आणि परत येत असताना बंधू आणि भगिनींनो, बाबासाहेब रत्तूंना काय म्हणतात ते फारच मार्मिक शब्द आहेत. ते काय म्हणतात, रत्तू बघ, सुदामाला सुद्धा त्याच्या मृत्यूची भीती वाटायला लागली. 4 तारखेला म्हणतायत बाबासाहेब, सुदामाला सुद्धा त्याच्या मृत्यूची भीती वाटायला लागली, पण मात्र मी मृत्यूला भेट नाही. मृत्यू कधीही आला तरी सुद्धा मी तयार आहे, पण मी जे कार्य हातात घेतलं ते कार्य मला पूर्णत्वास नेल्याशिवाय मी मृत्यूला कवटाळणार नाही. नाही का? ही बाब रत्तूला सांगता आहेत. आणि मग रत्तू बाबासाहेबांना घेऊन येतो आणि मग 5 डिसेंबरला काही लोक त्यांना भेटायला येतात. ते पण फार इंटरेस्टिंग बाब आहे की जैन समाजाची लोक त्यांना भेटायला येतात काही, आणि ते काय म्हणतात बघा, जैन समाजाची लोक बाबासाहेबांना म्हणतायत की बाबासाहेब, आमच्या या जैन मुलींना काहीतरी सांगावं, हे फारच कर्मठ आहेत, कुठल्याच पद्धतीचा बदल करत नाही, तुम्ही काहीतरी सांगा. मग बाबासाहेब म्हणतात की माझी जर प्रकृती बरी राहिली, कारण 6 तारखेचा तो कार्यक्रम होता, माझी जर प्रकृती बरी राहिली तर मी येईल. नाही का? 5 तारखेची ही घटना होती. आणि मग शेवटची ती बाब आहे. आणि मग बंधू आणि भगिनींनो, शेवटी 5 तारखेला बाबासाहेब काय करतात, बुद्ध आणि त्याचा धम्म जे आहे त्याची प्रतिकृती जी आहे ते लिहितात, त्याची प्रस्तावना लिहितात. तो सगळा त्यांचं काम, लिखाणाचं काम सुरू राहते. नानकचंद रत्तू बाहेर निघायला निघतात, पण त्यांना ते परत बोलवतात, परत ते टाईप करून घेतात त्याची प्रस्तावना. आणि त्याच वेळेस त्यांचा जो नौकर असतो सुदामा, तो सुदामा त्यांना जेवायला बोलवतो. ते थोडस खातात आणि त्रिशरण पंचशील जे आहेत ते त्रिशरण पंचशील बाबासाहेब म्हणतात, नाही का, 5 तारखेला. आणि नंतर रेडिओवर सुंदर असं गीत राहते, म्हणजे त्या गीत सुरू राहते, चल कबीरा उठा तेरा डेरा, चल ले चल भवसागर पार. हे कबीर महाराज, खूप झालं, आता मात्र सहन होत नाही, झालेली ते सर्वच कार्य मी पार पाडलेले आहेत, आता मात्र हा देहरूपी डेरा जो आहे, हा देह जो आहे तो आता घेऊन जा, या भवसागराच्या पार घेऊन जा. हे ज्या ओळी आहेत बाबासाहेबांच्या शेवटच्या ओळी होत्या, चल कबीरा उठा तेरा डेरा, चल ले चल भवसागर पार, हे बाबासाहेब म्हणतात. आणि मग शेवटी 2:30 वाजताची ती घटना असेल, बाबासाहेबांनी या जगाचा निरोप घेतला. बंधू आणि भगिनींनो, बाबासाहेबांचा काहीक निरोप झाला, नाही का, काहीक निरोप बाबासाहेबांचा झाला. आणि शरीराला या मर्यादा आहेत, नाही का, शरीर आपण धारण केलं त्याला मर्यादा आहेत, पण विचारांना मर्यादा नाही. बाबासाहेब रानडे, गांधी आणि जिना याच्यामध्ये म्हणतात, महापुरुष हा 2दा मरत असतो, एक त्याचं कायिक मरण होतं आणि दुसरं हे त्यांनी सांगितलेल्या बाबींचा जेव्हा त्याचे अनुयायी पालन करत नाही त्यावेळेस त्याचं वैचारिक मरण होतं, आणि हे त्याचं खरं मरण असतं. आता 21व्या शतकामध्ये मी आपणा सर्वांना विचारू इच्छितो की काय आपल्याला बाबासाहेबांचं वैचारिक मरण होऊ द्यायचं आहे का? काय एवढी मोठी बाब आपण स्वीकारणार आहोत का? नाही, काय खरोखरच त्यांचं वैचारिक मरण होऊ द्यायचं आहे? जर त्यांचे विचार आपण जिवंत ठेवू शकलो नाही तर बाबासाहेबांचं वैचारिक मरण होईल, आणि ते वैचारिक मरण दुसरे तिसरे कोणीही करणार नाही, तर ते आपणच असणार आहोत. म्हणून बंधू आणि भगिनींनो, इथून पुढे वागत असताना, बोलत असताना, इथून पुढे एक प्रकारे आपला प्रवास करत असताना, कारण मनुष्य जीवन हा फार दुर्लभ आहे, आपण किती जगलो
हे महत्वाचं नाही, पण आपण कसं जगलो हे फार महत्वाचं आहे. त्या अनुषंगाने बाबासाहेबांचं संपूर्ण जीवन जर बघितलं तर ते समाजासाठी, दुसऱ्यांच्या हितासाठी, दुसऱ्यांच्या सुखासाठी एक प्रकारे त्यांनी वाहून दिलेलं हे जीवन आहे. आणि अशा या बाबासाहेबांच्या जीवनाला आपल्याला जर पुढे घेऊन जायचं असेल तर ही जी काही प्रतिज्ञा आहे ही प्रतिज्ञा करणं फार गरजेचं आहे. एवढी आपण प्रतिज्ञा करू. आपण जिथे असू, जर आपण घरी असू, लाईव्ह ऐकत असू, तर आपण आपल्या जागेवर उभं राहू आणि या व्यक्तीला, या महामानवाला एक प्रकारे या प्रतिज्ञेच्या रूपाने आपली मानवंदना देऊ आणि निर्धार करू की शेवटच्या श्वासापर्यंत ही प्रतिज्ञा आपण कधीही विसरणार नाही. तर आपण सर्व लोक जिथे उभे आहात, घरी असाल तर घरी सुद्धा आपण उभं राहू शकतो. शेवटची ही आपण प्रतिज्ञा आपण करू. मी आधी म्हणतो, माझ्या मागून आपण सर्वांनी म्हणायचं आहे. प्रतिज्ञा आपण करूया. जीवसृष्टी आहे असीम, ती भवसागर पार नेण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. आपला दोष असंख्य, ते नष्ट करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. आहे सत्य अनंत, ती पूर्ण आकलण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. भगवान बुद्धाचा अतुल्य मार्ग, तो पूर्ण साध्य करण्याची. तर धन्यवाद आपण सर्वांनी मला एवढं इतक्या वेळपर्यंत ऐकून घेतलं. आणि या समितीचं पण मी पुनर्वलन करतो, आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय हिंद. हा आकाश, आवाज येतो का? हो सर, येत आहे, कंटिन्यू करा. हा, तर खूप वेळ झालेला आहे आपल्याला, तरी आम्हाला अजून 5 मिनिटं सहन करा, कारण हा शेवटचा पुष्प होता. आणि खूप सुंदर पद्धतीने खरोखर त्यांनी सांगितलं की बाबासाहेब 21 वर्ष 21 तास अभ्यास करणारे आपण 1-1.5 तास आपण बसू शकत नाही काय. एक आमच्या मनाला भावनिक म्हणजे वातावरण निर्माण करून त्यांनी खरोखर आम्हाला प्रेरणा दिली. आणि आम्ही सर्व इथं एकत्र बसलेले आहोत. तुम्ही पण आपल्या घरी बसलेले आहात. फक्त मी 5 मिनिटं घेणार आहे. यानंतर आभार प्रदर्शन सिद्धार्थ मेश्राम हे करतील, तसं त्यांना मी विनंती करतो. जय भीम. आज आपल्याला अतिशय सुंदर आणि महत्वपूर्ण विषयावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शेवटचा प्रवास यावर आदरणीय धम्मचारी अनंतसूर यांनी अतिशय सखोल मार्गदर्शन केलेले आहे. त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण व सखोल अनुभवातून अनेक बाबासाहेब जीवनातील अनेक प्रसंग सांगून आपल्याला प्रवचन दिलेले आहे. त्याबद्दल मी त्यांचे पुण्यानुमोदन करतो, त्यांना धन्यवाद देतो, त्यांचा अत्यंत आभारी आहे. आपण दरवर्षी पेक्षा यावर्षी थोडा वेगळा कार्यक्रम आयोजित केला. यावर्षी आपण प्रवचन मालिका सादर केली. पहिले पुष्प आदरणीय धम्मचारी अमृतसिद्धी यांनी संविधान, जीवनमूल्य आणि आदर्श समाज या अतिशय महत्वपूर्ण विषयावर अतिशय सखोलपणे मार्गदर्शन केले. त्यानंतर 7-12-20 ला वंदनीय भंतेजी धम्मसारथी आणि नैतिकता या विषयावर प्रबोधन केले. बाबासाहेबांनी आपल्या जीवनात नैतिकतेला अतिशय सर्वश्रेष्ठ स्थान दिले होते. त्यांचे 3 उपास्य दैवतांनी त्यांचे जीवन घडलेले होते असे म्हटले त्यांनी. आणि जसं शील, विद्या आणि बाबासाहेबांनी आपल्या शेवटच्या प्रवासात अनेक क्षणांचा सर्वोत्तम उपयोग केलेला आहे असे त्यांनी सांगितलेले आहे. या तिन्ही प्रवचनात धम्मचारींनी आपल्याला अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. त्याबद्दल मी स्वतः व शाक्यमुनी प्रचारक समितीच्या धम्म प्रचारक समितीच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार व्यक्त करतो. आजचे प्रवचनकार आदरणीय व मार्गदर्शक आदरणीय धम्मचारी अनंतसूर यांचा परिचय आदरणीय प्रकाश सहारे यांनी सरांनी करून दिला.
त्याबद्दल व आपल्याला अधिक ग्रहणशील केले त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो, त्यांचा आभारी आहे. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण पालीपूजेने केली, त्या पालीपूजक म्हणणाऱ्या चमूचे मी धन्यवाद देतो, त्यांचा आभारी आहे. आजच्या कार्यक्रमात बाबासाहेबांना संगीतमय अभिवादन आदरणीय धर्ममित्र रत्नसागर जे सुप्रसिद्ध सिंगर व म्युझिशियन आहेत यांनी दिले, त्याबद्दल मी त्यांचे विशेष पुण्यानुमोदन करतो व त्यांचा आभारी आहे. त्यानंतर आयुष्यमान अन्वेष भिवगडे यांनी बाबासाहेबांना संगीतमय मानवंदना दिली, त्याबद्दल मी त्यांचा अतिशय आभारी आहे. त्यानंतर आपली जी पूर्ण प्रवचन मालिका अतिशय सुंदर वास्तूमध्ये आदरणीय आयुषदादा भिवगडे यांनी ही आपल्याला सुंदर वास्तू उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी स्वतः व समितीच्या वतीने त्यांच्या या पुण्यकर्माबद्दल त्यांचे पुण्यानुमोदन करतो, त्यांना धन्यवाद देतो, त्यांचा आभारी आहे. आजच्या कार्यक्रमाची संचालनाची जबाबदारी आदरणीय धर्मचारी श्रवण केतू ते अतिशय व्यस्त असताना स्वीकारली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, त्यांना धन्यवाद देतो. हा कार्यक्रम झूमवर व युट्यूबवर लाईव्ह करण्याची पूर्ण जबाबदारी टेक्निकल जबाबदारी आयुष्यमान आकाश मेश्राम यांनी पार पाडली, याबद्दल मी त्यांचा धन्यवाद देतो, त्यांना आभारी आहे. समितीचे मार्गदर्शक प्रकाश सहारे सर व श्रवण केतू यांनी कमी वेळात नियोजन करून हा कार्यक्रम अतिशय यशस्वी करून दाखवला, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो, त्यांचा आभारी आहे. हा कार्यक्रम झूमवर व युट्यूबवर जो श्रोता वर्ग बघत आहे त्यांनी आपला अतिशय मोलाचा वेळ दिला, त्याबद्दल मी त्यांचा अतिशय आभारी आहे. यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मदत केली, त्या सर्वांचा मी आभारी आहे. मला ही आभार प्रदर्शनाची संधी दिली, त्याबद्दल मी शाक्यमुनी धम्म प्रचारक समितीचा आभारी आहे. आपण मला शांतपणे ऐकून घेतले त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. नमो बुद्धाय, जय भीम. कधी होतील भीमा भेटी गाठी, भीमा हे पुन्हा जन्म तू या दिनासाठी, भीमा हे पुन्हा जन्म तू या दिनासाठी. शब्दावरती सारे मरणारे, शब्दावरती सारे मरणारे, तुला खांद्यावरती उचलून धरणारे, तुला खांद्यावरती उचलून धरणारे, जनता तुझी राणी नऊ कोटी, बघ जनता तुझी राणी नऊ कोटी, भीमा घे पुन्हा जन्म तू या दिनासाठी, भीमा घे पुन्हा जन्म तू या दिनासाठी. रंजरे गाजरे राजरे थकलेले, रंजरे गाजरे राजरे थकलेले, भेटीसाठी तुझ्याने आज आतुरलेले, भेटीसाठी तुझ्याने आज आतुरलेले, भीमा घे पुन्हा जन्म तू या दिनासाठी, भीमा घे पुन्हा जन्म तू या दिनासाठी. बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं, नथं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति,
अस्मि लोके परमिचं न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च अपम्पि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सबे धम्मधरो होति यो धम्मनपमज्जति नाथि मे शरणं गयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नाथि मे शरणं गयं धम्मो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नाथि मे शरणं गयं संगो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु. आम्ही शेवटी पंचप्रणाम करून आजच्या कार्यक्रमाला इथं सांगता करतो.